स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु साईनाथ महाराज की जय। रहम नजर करो अब मोरे साई, तुम बिन नहीं मुझे माँ बाप भाई। रहम नजर करो मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा, मैं अंधा हूँ बंदा तुम्हारा। मैं ना जानू 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 अल्लाह इलाही। रहम नजर करो खाली जमाना मैंने गमाया, खाली जमाना मैंने गमाया। साथी आखिर का 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 किया न कोई। रहम नजर करो अपने मस्जिद का झाड़ू गनू है, अपने मस्जिद का झाड़ू गनू है। मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे मालिक हमारे तुम बाबा साई। रहम नजर करो पुंडलीक वरदाहार विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम
सद्गुरु साईनाथ महाराज की जय। होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। सारन किमपि या संसारी, सारन किमपि या संसारी, अनितीचे हे धाम हे रे मना, अनितीचे हे धाम घ्यावा जानकी जीवन राम। होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। कोण कुणाचे बाईल भाचे, कोण कुणाचे बाईल भाचे, सर्व धनाचे काम हे रे मना, सर्व धनाचे काम घ्यावा जानकी जीवन राम। होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। दास गणू म्हणे राम जपावा, दास गणू म्हणे राम जपावा, देईल तोची आराम हे रे मना, देईल तोची आराम ध्यावा जानकी जीवन राम। होनिया निष्काम ध्यावा जानकी जीवन राम। विठ्ठल 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 पुंडलीक वरदार विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। भाविक हो पाहिजे, काही दिवसापूर्वी संस्मरणीय दिवस आपल्या आयुष्यामध्ये सर्वांच्या येऊन गेलेला आहे। हजारो शेकडो वर्षाची प्रतीक्षा आणि रामाचं नामस्मरण करू। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। हे तर सर्वांचं स्वप्न होतं, पूर्ण झालं। पण इथली सुद्धा काल्याच्या कीर्तनाची जी परंपरा आहे, आज माझं कितीतरी जन्मीचं भाग्य असेल की मला या कीर्तनाचा योग आलेला आहे। हेही नशिबात पाहिजे। 40, 45, 50 वर्षाची जवळपास इथली परंपरा आहे। इथला यन्नूरवार परिवार असेल, सर्व गल्लीचा परिवार असेल, गोविंदमामापासूनची ही परंपरा आहे। या परंपरेचा आणि राम मंदिराची स्थापना यावर्षी झाली आणि या वर्षीच्या काल्याच्या कीर्तनाचा योग म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो, या भागात मला कीर्तन करायला मिळणं। आणि तुम्हाला सर्वांना कल्पना, इथं काय मी काल्याचं कीर्तन सांगू, सगळे माझ्या गावची मंडळी आहे। 50 वर्षापासून तुम्ही हेच काल्याचं कीर्तन इथं ऐकत आलेला आहात। आणि जवळपास दासगणू महाराज आणि आप्पा हा परिवार इथं आमचा 25-30 अनुग्रहित जरी असले तरी सर्व मुखेडला दादा आप्पांच्या विचाराची कल्पना आहे। कीर्तन प्रवचन काल्याच्या कीर्तनाचे मी सांगतो तुम्हाला, मी काय कीर्तन सांगू। पूर्वरंगाचे पद ह्यांना पाठ आहेत,
कीर्तनार्ध इथल्या मंडळीला पाठ आहे. मी नव्यानं काय सांगणार आहे, तुमच्याच गावातलं लेकरू आहे, सांभाळून घेता आली अपेक्षा. आणि माझं विशेष म्हणजे 5-6 कीर्तनं झाले असले तरी हे काल्याचं कीर्तन पहिलीच वेळ आहे माझी. 2020 साली आमच्या सद्गुरू, आता पहिले सुरुवातीला तुम्हाला अनंत महाराज आठवले सांगितल्यावर स्वामी वरदानंद भारती सांगावं लागेल, कारण इथं बरीचशी नवी मंडळी आहे. तर स्वामी वरदानंद भारती आणि दादा आप्पा यांचा परिवार इथं आहे मी तुम्हाला सांगितल्यासारखं. आणि 2020 साली 100वे वर्ष होतं, जन्मशताब्दी. अनंत महाराज आठवले स्वामी वरदानंद भारतींची जन्मशताब्दी 2020 साली होती. आमच्या इथल्या अनुग्रहितांनी म्हणा किंवा आमचा जो काही परिवार आहे दासगणू परिवार, त्यांनी प्रत्येकाने वर्षभर कार्यक्रम घेण्याचा संकल्प केला होता. वेगवेगळ्या जागी पारायण, अनेक गावाला 5 ते 10 दिवसाच्या उत्सवाची जबाबदारी होती. मुखेडलाही 5 दिवसाचा उत्सव संपन्न झाला होता, आपण त्याचे सगळे साक्षीदार आहात. तर सगळ्यांनी अनेक गोष्टींचा अनेक संकल्प त्या काळी केला होता. तर मी एक मनाशी निश्चय केला, आपल्याला काही पेटी तबला काही साथ ह्याची काही मला अभ्यास नव्हता, पण आपण कुठलं प्रवचन माझ्या परीनं शक्य नव्हतं. मी त्यावेळी संकल्प केला की आपण कीर्तनाला कसं बसं उभं राहायचा प्रयत्न आप्पाच्या जन्मशताब्दीच्या माध्यमातून मी प्रयत्न केला आहे. 5-6 कीर्तनं माझी झाली, घरी झाली, बालाजी मंदिरात झाली, गोरठ्याला झाली. आज भाग्य माझं शेवटी काला तुमच्या रामरायाच्या दरबारामध्ये मला काल्याचा योग आलेला आहे. तर आणि या काल्याच्या कीर्तनाला जसं दादांनी पहिलेच सांगितलं आहे की ह्या काल्याच्या कीर्तनाला पूर्वरंग नाही, 4 ओळी मार्गदर्शनाच्या म्हणून हे पद आहे, होऊन या निष्काम घ्यावा जानकी जीवन राम. ह्या पूर्वरंगात याला पूर्वरंग नाही. आणि दासगणू महाराजांनी याला सांगितलेलं असं आहे की हे कीर्तन जे आहे हे बायका पोरांचं कीर्तन आहे. स्टार, इस्त्री कपडे किंवा मी काही आहे हे समजून या कीर्तनामध्ये वावरण्याचं हे कीर्तन नाही. कारण या काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाच्या बाललीलांचा पूर्ण वर्णन या काल्याच्या कीर्तनामध्ये असते. म्हणून हे पूर्ण कीर्तन दासगणू महाराज एका प्रकारे म्हणायचे की हे कीर्तन जे आहे हे बायका पोरांचं कीर्तन आहे. याच्यात खेळ असतात वेगवेगळे, सगळ्यांना कल्पना आहे. तर दासगणू महाराज याला या पद्धतीचं नाव द्यायचे, होऊन या निष्काम. सर्वप्रथम हे जे पद आहे या निष्काम शब्दाचा तुम्हाला मी अर्थ सांगतो. निष्काम म्हणजे मीपणा किंवा अहंकार सोडून जे केलेलं कार्य असते त्या कार्याला निष्काम असं म्हटलं जातं. होऊन या निष्काम म्हणजे तुम्ही काय आहात स्वत्व स्वतःचं विसरून ह्या कीर्तनामध्ये सामील होणं म्हणजे निष्काम. ह्याचा शब्द हा असा अर्थ आहे, निष्काम कर्म. निष्काम कर्म म्हणजे आज इथे एवढी मोठी सेवा आहे, कोण कोण्या परीनं कशानं सहकार्य करायला आहे काय नाही, प्रत्येकाचं त्याचं महत्त्व आहे. तर या सोहळ्यासाठी आज इतकं अवघड झाले, संयोजकाला आयोजकाला माहीत आहे की एक खंत वाटते की आपला जो परिवार आहे किंवा जे काही इथलं आपलं संप्रदाय आपण चालवतो, जे मठमठ आहेत किंवा मंदिराची सुद्धा तुमची 50 वर्षाची राम मंदिराची परंपरा आहे. आज पूर्वी एक 10 वर्षापर्यंत 5-50 मंडळी या कामी सहकार्य करायची, आज ती संख्या 5-10 वर आलेली आहे. होईल तो करेल आणि माझ्या वाचून काय आणणार आहे ही संकल्पना थोडीशी प्रत्येक क्षेत्रामध्ये मंदिराच्या ठाई असो कुठेही असो ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. पण या कार्यक्रमामध्ये अशा कार्यक्रमामध्ये स्वतःचं मीपणा सोडून जे छोटे छोटे कामं असतात, सतरंजी घालणारा तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा कीर्तन करणार आहे. कीर्तनाच्या झाल्यानंतरची सुद्धा व्यवस्था नीटनेटकी ठेवणं हे सुद्धा परमेश्वराची सेवा इथं मानल्या जाते. त्याच्यामुळं निष्काम म्हणजे मीपणा सोडून अहंकार सोडून केलेलं जे कार्य आहे त्याला निष्काम कर्म किंवा निष्काम कार्य म्हणतात. निष्काम कार्याच्या संदर्भात एक पुरातन कथा आहे, मी तुम्हाला सांगतो. एक असंच मठ संस्थान तिथं होतं. तर त्या मठ संस्थानामध्ये भोलाराम नावाची एक व्यक्ती होती. गर्दी असायची, दुपारी कार्यक्रम असायचे, 2 वाजता त्यांचा प्रसादाचा कार्यक्रम असायचा, भोजनाचा, नामस्मरण हे चालायचं. पण तिथं सेवाभाव त्या भोलारामाच्या अशी होती की कोणाच्याही काम सांगितलं त्याला नाही म्हणायचं नाही, परमेश्वराच्या मूर्ती डोळ्यासमोर ठेवायची आणि त्या मठाची सेवा करायची. हा त्या भोलारामाचा रोजचा दिनक्रम होता. असेच एके दिवशी पाणी आणणे आणि पाण्याची व्यवस्था करून दुपारच्या येणाऱ्या मंडळींना जेवणाची प्रसादाची सोय व्हावी म्हणून एक सकाळच्या सत्रात तो सगळी पाण्याची व्यवस्था करायचा. एक दिवस भोलाराम येत जात असताना त्यांना त्या मठाधिपती किंवा त्यापैकी एक गुरु असतील कोणी, तर ते जागेवरच थांबलेले दिसले त्यांना, त्या भोलारामाला. तर भोलारामाने त्यांना एकदा दुर्लक्ष केलं की गुरुजी अर्ध्या रस्त्यात मठाच्या का थांबलेले आहेत. तर परत त्यांनी दुसऱ्या जागी तिथंच थांबल्यानंतर त्याला शंका आली. मग त्या भोलारामाने प्रश्न केला, गुरुजी काय अडचण आहे, तुम्ही इथं अर्ध्या रस्त्यात का थांबलात, माझे 2 वेळेस येणं जाणं झालं, अडचण आहे, तुम्हाला काय त्रास आहे का.
तर त्या तिथं गुरूंनी सांगितलं की इथं खाली सोन्याचं नाणं पडलेलं आहे, दुसरा कोणी घेऊन जाईल किंवा कोणी घेईल, आणि म्हणून मी याला राखण्यासाठी थांबलेला आहे, ह्याला मध्ये ने किंवा कोणाला तर बोलून घे. तुझं कसं लक्ष गेलं नाही या सोन्याच्या नाण्याकडे? मठामध्ये मध्यभागी पडलेलं हे नाणं आहे, तर तुझं कसं लक्ष गेलं नाही असं तेव्हा जे प्रश्न करतात तेव्हा भोलाराम सांगतात की मठातली मूर्ती, मंदिरात मठातली मूर्ती जी आहे ते माझं एकमेव श्रद्धास्थान आहे. दिलेलं कर्म हे भगवंताचं कार्य आहे. मग ते पाणी भरणं असो काही असो, मी त्या सेवेमध्ये मी गुंतून गेलो होतो महाराजांनी. मला या सोन्याचा मोह नाही, मला या सोन्याचा मोह नाही, याची विक्री करून काय येईल, कशाचा चरितार्थ काय होईल, माझ्या ह्या डोक्यातच काही सगळी कल्पना नाही. त्याच्यामुळे मी या सोन्याच्या नाण्याला पाहिलो, मी 2 वेळेस पाहिलंय, पण ह्याला मी काही लक्ष दिलं नाही. स्वतः त्या महंताला स्वतःचा कमीपणा वाटते की मी सुद्धा भोलारामकडून आज शिकायची वेळ आली की त्यांचा सेवाभाव माझ्यापेक्षा अधिकचा आहे. भोलारामाची जी सेवा आहे ती माझ्या कित्येक पटीची आहे की त्याला सोन्याचं नाणं दिसून सुद्धा त्यानं उचललं नाही, पण मी काहीतरी मठाला याचा विनियोग होईल, उपयोग होईल या भावनेतून मी याला राखत 10 मिनिटं त्याचं रक्षण करत थांबलो किंवा त्याचा काही वापर होण्यासाठी थांबलो. माझ्यापेक्षा सेवाभाव भोलारामाचा आहे असं त्यांना जाणवतं. असं निष्काम कर्माला, आपल्या भक्ती मार्गामध्ये निष्काम कर्मालाच महत्त्व आहे. देव त्यांनाच पावतो जो कशाचाही अपेक्षा न करता परमेश्वराची सेवा आणि सेवाभाव या भावनेनं, असे कार्यक्रम तर आहेतच, पण अनेक जागी मंदिरात सुद्धा, मंदिराच्या निर्माणामध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये अनेक कार्यक्षेत्रामध्ये जो झोकून देऊन स्वतःचं विसरून जो कार्य करतो त्याला निष्काम कर्म म्हणतात. निष्काम भोलारामाचं जे कर्म आहे ते निष्काम कर्म आहे. निष्काम भक्तीच्या उदाहरणात तुम्हाला दाखल सांगतो की रामायणाच्या काळामध्ये जेव्हा रावणाचा वध झाला तेव्हा अयोध्येला सर्व मंडळी परत आली, आणि परत आल्यानंतर तिथं आल्यानंतर सगळ्यांचा पाहुणचार झाला, सगळ्यांचा मानसन्मान झाला. आता रावणाचा वध झालेला आहे, रामराय वापस आलेत, राज्याभिषेक झाला, सगळं सुस्थितीत सगळं वातावरण होतं. आणि आता वानराला ते झाडपाला त्यांचा पाहुणचार, त्यांना हे गोडधोडाची काय किंमत होती. एक 10-15 दिवस 20 दिवस गेल्यानंतर त्यांना आता आपल्या क्षेत्रात जायची इच्छा निर्माण झाली त्या वानरांना की बाबा आता पाहुणचार झाला, रामरायानं सीतेनं आपली सगळी काळजी घेतली, प्रत्येकाला काळजीपूर्वक विचारलं. एक 10-15 दिवस त्यांना तिथं ते राहू शकले. मग तिथं नळ नीळ जांबुवंत सगळी मंडळी होती. तर सगळ्यांना एक प्रश्न पडला की आता अयोध्येत किती दिवस मुक्काम, काय मुक्काम, हे किती दिवस मुक्काम वाढवायचा आणखी. त्यांच्यात चलबिचल सुरू झाली. आपणही बघा, आपल्याला मुखेडची सवय आहे, इतर गेलो तर आपण 5-10 दिवस रमतो, 10व्या-11व्या दिवशी आपला मुखेडकडे वापस या वाटते. तशी त्यांची वानराची सगळी अवस्था झाली होती. तर नळ नीळ जांबुवंतांनी परस्पर त्यांच्यामध्ये चर्चा केली की आता इथून निघायचा तर विचारावं कोण. रामरायाला, सीतामाईला विचारायचं कोण की आपल्याला परत जायचं, आम्हाला परवानगी द्या. तर रामापर्यंत ती गोष्ट गेली आणि त्यांनी तयारी केली की आता सगळ्यांचा कार्यक्रम आता त्यांचा पूर्ण झालेला आहे, सन्मान त्यांचा एकदा करूया आणि त्यांना निरोप देऊन पाठवूया. त्यांचं तिथं काय मन रमत नव्हतं वानरांचं, त्याच्यामुळे ते रामरायाला लक्षात आलं. आणि परत जायला जेव्हा मंडळी निघाली तेव्हा दरबारामध्ये रामरायांनी प्रत्येकाचा सन्मान केला. कोणाला हार, कोणाला मोती, कोणाचं काय ज्याचं त्याचं समाधान केलं. हनुमंतराय बाजूला तसेच थांबले. वानराला काय वाटलं की सगळ्यांचं आपलं झाले आणि आता पुरस्कार काहीतरी वेगळ्या पद्धतीचा आहे. कार्यही तसं केलं आहे. सीतेला शोधण्यापासूनचं कार्य कोण केलं? हनुमंतानी केलं. मग सीतेला शोधण्याचं कार्य हनुमंतानी केलं. आमचा सगळ्याचा वानरांचा सन्मान झालेला आहे. आता हाच एक व्यक्ती शिल्लक राहिलेला आहे. हनुमंताला काहीतरी वेगळं असेल, आमच्या पुढे बहुतेक देणार नसतील किंवा वेगळी काहीतरी त्यांना पुरस्कार असेल असं त्यांना कल्पना होती. सगळा सोहळा पार पडला. सीतामाईला शंका आली. त्यांनी रामरायाला विचारलं की तुम्ही सर्वांचा सन्मान केला, हनुमंत तसाच राहून गेला, आता ते परत जायला निघाली, तुमचा अभिषेक राज्याभिषेक झाला, ती मंडळी परत जायला निघाली, छोट्या मोठ्यांचा सन्मान तुम्ही वानरांचा केला, हनुमंताचं काय? तेव्हा रामराय म्हणाले माझ्याजवळ त्याला द्यायसारखं आहे काय म्हणून मी हनुमंताचा देऊन सन्मान करू. माझं मन त्याच्याजवळ आहे, माझं सगळं काय आहे नियोजन ते सगळं हनुमंताने माझं मन त्याच्याकडे घेतलेलं आहे. माझ्याजवळ काहीच नाही हनुमंताला द्यायला, मी काय देऊ? असं कसं तुम्हाला योग्य वाटते? असा सीतामाईने प्रश्न केला. शेवटी स्त्रीपणा असतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही द्यायला असमर्थ असताल, माझ्याकडे आहे तर माहेरचा नवरत्नाचा हार माझ्याकडे आहे.
कोण म्हणते? सीतामाई रामरायाला म्हणतात. आणि मग सीतामाई आपला माहेरी मिळालेला लग्नाच्या वेळेसचा जो हार, मौल्यवान हार होता, तो नवरत्नाचा हार हनुमंताला देतात, त्यांचा सन्मान करतात आणि परत सगळ्याबरोबर ते जायला निघतात. थोडा अवकाश असेल तेवढ्यात तो हार घेऊन हनुमंत इकडून तिकडं तिकडून इकडं त्यांची स्वारी सुरू होते फिरायला. मग एका झाडावरती बसून त्याला काय आहे ह्याच्यामध्ये औत्सुक्यानं कौतुकानं हनुमंत ते फोडून टाकतात अक्षरशः. याच्यात आहे काय? नवरत्नाचा हार, त्यांना काही किंमत नाही, त्यांची एकच भक्ती, रामरायाची भक्ती करणं, रामराय त्यांचं दैवत. ते हार फोडून पाहतात, त्याच्यात काहीच त्यांना काहीच भेटत नाही. तर मग ते विचारतात त्यांना बाजूच्या वानराला. वानर जाऊन सीतामाईला सांगतात की तुम्ही एवढा नवरत्नाचा हार माहेरून आलेला तुम्ही हनुमंताला दिलात, सगळं राज्याभिषेक झाल्यानंतर आता आम्ही निघालोत म्हणून तुम्ही हा सन्मान केलात, तर त्यांनी पूर्ण फोडून टाकलेला आहे, त्या हारामध्ये काही शिल्लक ठेवलं नाही. तो सीतामाईला सुद्धा राग येते. ती विचारते जाऊन हनुमंताला की मी तुला एवढा मौल्यवान हार दिला नवरत्नाचा, तू याला फोडून टाकलाय. माय काय सांगू म्हणे, ह्याच्यामध्ये काहीच राम नाही. राम नाही म्हणजे आपण जसं जीवनामध्ये काही राम उरला नाही असं आपण एक वाक्यप्रचार करतो, तसं याच्यात राम नाही हे एकच शब्द उच्चारतात हनुमंतराय. सीतामाई म्हणजे राम नाही म्हणजे तुला ह्याच्यातही राम पाहायचा होता काय? रामराय नाही तर माझी अशी जागाच नाही. मी हार फोडून टाकला, सगळं फोडून टाकलं, मला रामराय दिसला नाही. म्हणे काय तू माझ्या दिलेल्या मौल्यवान हाराची किंमत केलास काय? नाही. तुला जागोजागी रामराय दिसतात काय? हो मला जागोजागी रामराय दिसतात. मग कुठं आहेत रामराय? माझ्याजवळ आहेत. म्हणतात दाखव फाडून छाती पूर्ण फाडून स्वतः प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन सीतामाईला हनुमंत घडवतात. हा सेवाभाव. बजरंग बली की जय. हे दर्शन, ही सेवा, हे परमेश्वराची भक्ती, ही जी भक्ती आहे की नवरत्नाचा हार सुद्धा त्याची किंमत नाही, परमेश्वराला हृदयात त्यांनी ठेवलेलं आहे. हे जेव्हा सीतामाईला समजतं तेव्हा खरंच रामरायाचं त्यांना वाक्य आठवतं की माझ्याजवळ देण्यासारखं काही नाही, माझं मन सुद्धा रामरायानं हेरलेलं आहे आणि रामाचं हृदय सुद्धा हनुमंताजवळ आहे. सीतामाईला लक्षात आहे. याला निष्काम भक्ती म्हणतात. ही भक्ती आपण करतो का? हे ज्याचे त्याने आत्मपरीक्षण आपलं आपण केलं पाहिजे. ही भक्ती, निष्काम कर्म आपण करतो का? देवाला सर्व गोष्टी प्रिय असतात. देवाला फक्त चालत नाही तो दंभ आणि अहंकार. दंभाचा देवाला काट आहे. तुम्ही वर्षातून एक पारायण करा, पण मी 10 पारायण करतो असं दाखवू नका. एकही पारायणाचं पुण्य, तुम्हाला घडलेल्या एका पारायणाचं सुद्धा देवाला तेवढंच महत्त्व आहे. तुम्ही जे लोकाला सांगून 11 पारायण केलो म्हणताल त्याला अर्थ नाही. दांभिकपणा, अहंकार हा देवाजवळ अजिबात मान्य नाही. तुम्ही कसे असा, न त्याचं स्मरण करा, न त्याची पूजा करा, पण देवाला सर्वात जास्त काटा आहे तो दांभिकतेचा आहे. हसायचं वेगळं आणि दाखवायचं वेगळं, या गोष्टीचा काटा परमेश्वराला आहे. आणि अहंकार, आपला तर अहंकार देव मान्य करूनच घेणार नाहीत. देवादिकांचा सुद्धा अहंकार आपण पाहिलेला आहे. अर्जुनाचा अहंकार सुद्धा परमेश्वराने खपून घेतला नाही किंवा मान्य केला नाही. त्या संदर्भातली एक महाभारतातली कथा आहे. कौरव पांडवाचं युद्ध संपन्न होतं. कौरव पांडवांचं युद्ध संपन्न झाल्यानंतर सगळी मंडळी जशी रामायणात परत आली तशी महाभारतात इकडं परत येतात. कौरवांचा वध होतो, पांडव परत येतात. जो रथ असतो, जे सारथी अर्जुन, कृष्ण हे सगळे रथ आल्यानंतर वर हनुमंत असतात. हनुमंत म्हणजे रथावरची शिवशक्ती आणि कृष्ण शक्ती ही खाली होती. तर रथ त्या राजवाड्याजवळ आल्यावरती ते विचारतात, अर्जुना तू खाली उतर. आज काय चमत्कारिक प्रसंग आहे. म्हणजे स्वतः भगवंत कृष्ण आपण स्वतः दरवेळी रथाच्या खाली उतरतात, नंतर मला उतरायला लावतात. आज काय प्रकार आहे हा की जेणेकरून मला पहिले उतरायला लावलेलं आहे. ते त्यांना नवल वाटते आणि ते खाली उतरतात. मग भगवान श्रीकृष्ण हनुमंताला आदेश देतात, तुमचं काम झालेलं आहे, सर्व कार्य पार पडलेलं आहे, तुम्ही झेंड्यावरती होतात, शिवशक्तीचं सांभाळ तुम्ही वरे राहून केलेलं आहे, तर शिवशक्तीचं सांभाळ वरे राहून केलेलं आहे, तुमचंही कार्य झालं आहे. हनुमंता तुम्ही सुद्धा रथ सोडा. रथ सोडल्यानंतर भगवान श्रीकृष्ण सगळ्यात शेवटी त्या रथातून उतरतात. रथातून उतरल्यानंतर कापराची वडी जशी पेटावी तसा तो रथ जळून खाक होतो. तेवढ्या पराक्रमासाठी गेलेला तो रथ, आपल्याला पुढे तुम्हाला इतिहास माहीत नाही, या उदाहरणावरून लक्षात घ्या. तो रथ कापराच्या वडीसारखा खाक होऊन जातो. कोणाचीही
हे नव्हती विचारायची शक्ती की हा तुम्ही चमत्कार कशासाठी केला. युधिष्ठिराची तेवढी पात्रता होती. युधिष्ठिर जाऊन देवाला विचारतात की देवा एवढा सगळा पराक्रम झालेला आहे, सगळं झालेलं आहे, आणि रथ तुम्ही आल्यावर अर्जुनाला हनुमंताला खाली उतरून तुम्ही का मी जळला नाही. तिकडं भीष्म पितामह आपल्या विरोधात होते, सगळी मंडळी होती. तर ही जी मंडळी होती यांनी अनेक अवघड अशा आणि तीक्ष्ण क्षेपणास्त्र तिथं त्यांना टाकले होते. तर त्याचा मारा त्या रथावरती झाला होता. आजही त्या रथावरती त्याचे चिन्ह तुम्हाला पाहिला तर दिसले असते. तर ज्याचं जे अन्न होतं ते त्याला दिलं पाहिजे या भावनेनं त्या क्षेपणास्त्रासाठी मी तो रथ त्यांच्या हवाली केला. आणि तो क्षेपणास्त्राचा जो मारा होता, अस्त्रांचा जो मारा होता, तो त्यांना त्यांचं अन्न मिळालं. म्हणून रथाची काय करणे. हे कोणाच्या लक्षात तुमच्या आलं न आलं माहीत नाही, पण हे लक्षात आलं अर्जुनाच्या. ही कृती कृष्णाने का केली, ही कृष्णाने कृती का केली रथ जळण्याची किंवा रथ का जळाला, ही कृती लक्षात आली अर्जुनाच्या. कोणाचं लक्ष असो नसो एका सेकंदामध्ये भगवान अर्जुन श्रीकृष्णाच्या पायावर पडले. तुम्ही कारण काही सांगा, मला कळालं म्हणे की आपण पराक्रम करून आलोत, आपण कौरवांचा वध केलेला आहे. हा जो अहंकार माझ्यात होता, मी जो काही चमत्कार केला असा जो माझा गर्व होता, तो रथाला जाळून किंवा नष्ट करून तो तुम्ही माझा अहंकार सुद्धा घालून टाकलेला आहे. ही जी कृती असते अशा या अहंकार, मी जसं सांगितलं तुम्हाला की परमेश्वराला दंभ आणि अहंकाराचा काटा असतो. हा जो काटा आहे हा फक्त भक्ती मार्गामध्ये परमेश्वराला फक्त तुमचा भाव पाहिजे. तुम्ही काय भावनेने येता, तुम्ही किती अनुष्ठान करता, किती नामस्मरण करता, शेवटी ज्याचं त्याचं स्वतःला माहीत असते की मी आजच्या दिवसात परमेश्वराचं नामस्मरण काय केलेलं आहे आणि मला त्याचं आजच्या दिवसाचं समाधान आहे काय. ज्याचं त्यानं अंतर्मुख वृत्ती करी असं जे पदामध्ये आमच्या सांगितलेलं आहे अनेक पदामध्ये, तर त्याचं त्याला अभ्यास असतो की मी आज दिवसभराच्या भक्ती मार्गामध्ये काय केले, कोणाचं अंतःकरण दिवसभरामध्ये दुखवले, हे ज्याची त्याला कल्पना असते. तर याप्रमाणे देवाला फक्त दंभ आणि अहंकाराचा काटा असतो. पुढं आमचे दादा म्हणतात, सारन किमपि या संसारी, सारन किमपि या संसारी, आणि तिचे हे धाम रे मना, आणि तिचे हे धाम घ्यावा जानकी जीवन राम, होनिया निष्काम घ्यावा जानकी जीवन राम. परमेश्वराला फक्त तुमची भक्ती हवी असते. तर भक्तीच्या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत ऐकलेलं की कबीराची भक्ती, कबीराचे दोहे, कबीराची देवाप्रती असली अनन्य भक्ती ही खूप टोकाची होती. त्या भक्तीला सुद्धा विचारतात. कबीरांना एका दिवशी प्रश्न विचारला की कबीर महाराज तुमची काय भक्ती आहे, उच्च कोटीची भक्ती आहे तुमची, असं एकाने त्यांना म्हटल्यानंतर कबीर स्वतः म्हणतात, अरे कबीर कबीर क्या कहते हो, जाओ जमुना तीर, एक गोपी के वास्ते बह गए कोट कबीर. गोपिकांची कृष्णाप्रती जी भक्ती आहे, आज जे आपल्या काल्याचं कीर्तन करायचं आहे, गोपिकांची कृष्णाप्रती असलेली जी भक्ती आहे, अशा एकेकाच्या भक्तीमध्ये, गोकुळातल्या गोपिकांच्या भक्तीमध्ये कोटी कबीर वाहून जातील अशी त्यांची भक्ती आहे. माझी काय भक्ती आहे असं स्वतः कबीर म्हणतात. म्हणजे भक्तीला किती प्रिय असते. दादा पुढे म्हणतात, कोण कुणाचे बाईल वाचे, कोण कुणाचे बाईल वाचे, सर्वधनाचे काम हे रे मना, सर्वधनाचे काम घ्यावा जानकी जीवन राम, होनिया निष्काम घ्यावा जानकी जीवन राम. कोण कुणाचे बाईल भाचे, सगळ्या पूर्वरंगाच्या पदामध्ये याचा अर्थ आलेलाच आहे, पण तरी विशेष म्हणजे पूर्वरंगाच्या या पूर्वरंग नसल्यामुळे या शब्दामध्ये जे 2-4 ओळीमध्ये मार्गदर्शन दादांनी केलेलं आहे. कोण कुणाचे बाईल भाचे, सर्व धनाचे काम. कोण कुणाचे बाईल भाचे याचं सर्व उदाहरण तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये अनुभवलेलं आहे. ह्याच्यापेक्षा या ओळीला समर्पक उदाहरण नजीकच्या काळामध्ये आपण देऊ शकत नाही. कोण कोणासाठी धावून गेलं आणि कोणती नाती खरी होती
हे तुम्हाला मी तर सांगतो परमेश्वरानंच एक संकट तुम्हाला एक प्रकारे काय उद्धरून जाण्यासाठी समजून देण्यासाठी कोरोनाचा आला असो. भली आपली जवळची मंडळी अनेक जण यामध्ये गेली असली तरी देखील कोण कुणाचे बाईल भाचे सर्व धनाचे काम. पैसा आहे तर सर्व नाती आहे. बऱ्यापैकी परिस्थिती असली त्या घरी सगळा राबता असतो, माणसं असतात, सगळे असतात. थोडी परिस्थिती इकडची तिकडे झाली की त्या घराकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. ही परिस्थिती, ही नाती खरी आहेत का? ह्या नात्याला तुम्ही मानणार आहात का? ह्याच्यासाठी आयुष्यभर तुम्ही झिजणार आहात का? ही नाती की जी ऊन सावली या दोन्ही प्रसंगामध्ये आपल्या सोबत असली पाहिजेत. समदुःख म्हणजे सुखदुःख ज्या नात्याला समान असली पाहिजेत अशा नात्यांना महत्त्व तुम्ही देणार आहात का? एक विचार करा. आज प्रत्येकाने अवलोकन करा. मी आज ज्यांच्यासाठी करतोय ते माझ्या कठीण प्रसंगामध्ये कामी येणार आहात का? तुम्ही जे आपलं भविष्याचं नियोजन केलंच पाहिजे, आपल्या पोराबाळासाठी केलं पाहिजे, मान्य आहे. पण यासोबत आपलं जे कार्य आहे आपला संकटात सगळे बरीच मंडळी गेली, आपण काय राहिलो? ते पापी होते, पुण्यवान आपण उरलोत का? असं नाही. ज्याचा त्याचा भोग असेल, प्रारब्ध असेल, पण आपला भोग प्रारब्ध आणखी आपल्या हातात सुधारण्यासाठी असेल तर केवळ नामस्मरण आहे. डॉक्टरांनी सुद्धा परवा त्यांचं संशोधन झालेलं आहे एका अहवालामध्ये. त्यांनी सांगितलं करोडो रुपये त्यांच्या घरी होते, ते एकमेकाला वाचू शकले नाही. शिफ्टिंगचा प्रश्न होता. मला डॉक्टरचं एक सांगलीला परवा कॉन्फरन्स झालं. त्या कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं की नातेवाईक पोचू शकले नाहीत, नातेवाईक येऊ शकले नाहीत. समजा औरंगाबादहून मुंबईला न्यायचं आहे, मुंबईहून त्यांना हैदराबादला हलवायचं आहे, या कामी सुद्धा ती मंडळी येऊन तिथं प्रत्यक्ष नियोजन करून ती पोचू शकली नाही. म्हणून हजारो लोकांचा महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये मृत्यू झालेला निष्कर्ष डॉक्टरांनी काढलेला आहे. ह्या नात्यासाठी आपण मरमर करायची का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये पूर्वरंग जरी नसला तरी या गोष्टीचा उहापोह झाला पाहिजे की आपण जे वाहत जात आहोत परमेश्वराला सोडून, परमेश्वराचं नामस्मरण सोडून आपण कुठल्या नात्यामध्ये गुरफटत जात आहोत, हे योग्य आहे काय? प्रत्येकानं आपलं आपण अवलोकन करा. किती गंभीर आजार येऊन गेला, आपल्याला दोन गोष्टी शिकून गेला की तेच दादा म्हणतात की कोण कुणाचे बाईल भाचे सर्व धनाचे काम. यामुळं शेवटी दासगणू महाराजांचं म्हणणं आहे, दासगणू म्हणे राम जपावा, दासगणू म्हणे राम जपावा, देईल तोची आराम घे मना, देईल तोची आराम घ्यावा, जानकी जीवन राम, होनिया निष्काम घ्यावा, जानकी जीवन राम. गुरुरंगाचा भाग इथंच संपतो आणि आपल्याला उत्तरार्धामध्ये बाललीलांचं, कृष्णाचं वर्णन करायचं आहे. स्वतःचं स्वत्व विसरून आपण आता गोकुळात आहोत अशी तुमची धारणा करून सज्ज व्हा आणि बाललीलांचं, कृष्णाचं वर्णन आपण सर्वजण मिळून करूया. रहम नजर करना हे रे साईं, रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. मैं अंधा हूँ बंदा आपका, मैं अंधा हूँ बंदा आपका, मुझसे प्रभु दिखलाना, मुझसे प्रभु दिखलाना, रहम नजर करना, रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना. जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना, जाना तुमने जगत पसारा, सब ही झूठ जमाना, साई रहम नजर करना, बच्चों का पालन करना, बच्चों का पालन करना. दासगणु कहे अब क्या बोलूं, थक कहे अब क्या बोलूं, थक गई मेरी रसना, साई थक गई मेरी रसना, हे रे साई
रहम नजर करना, बच्चों का पालन करना रे, बच्चों का पालन करना। कुंडलिक वरदाहार विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम। सीता देश असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना। रूप वर्ण वेश असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना। जात पात गोत असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय। आचार विचार उच्चार असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय। नीति कीर्ती वृत्ती असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय। भोग रोग असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना। त्याग याग राग असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना। संग रंग ढंग असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना। रिद्धी सिद्धी बुद्धी असो काही, राम कृष्ण हरी जय जय। शक्ती युक्ती भक्ती असो काही काना, ध्येय गेय गेय असो काही काना, राम कृष्ण हरी जय जय। ज्ञान ध्यान भान असो काही काना, हाव भाव गाव असो काही काना। धर्म कर्म वर्म असो काही काना, धन जन मन असो काही काना। असाल तेथून पुढती चला यज्ञ सोडाना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना। राम कृष्ण हरी जय जय भावाने मना, राम कृष्ण हरी जय जय भावाने मना। कुंडलिक वरदाहार विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु दासगणु महाराज की जय। स्वामी वरदानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। मोठे निर्गुण ते अमंगळ निधी, खोडाळ तो डाळही, कापट्यावरी अंगीकारी नगणे, मानापमानासही। भक्ता पाहून आपल्या खचित जो, वेडे पिशे होतसे, ऐशा अद्भुत बालका गणू म्हणे, वर्णू तरी मी कसे। गोपाल कृष्ण भगवान की जय। मोठे निर्गुण ते अमंगळ निधी, खोंडाळ तोंडाळही, ऐशा अद्भुत बालका गणू म्हणे, वर्णू तरी मी कसे। दास गणू महाराज ज्यांचं वर्णन करायला असमर्थ आहेत, त्यापुढं आपण कोण? दादा आमचे दासगणू महाराजांचं हे वाक्य आहे की या कृष्णाच्या लीला, कृष्णाचं वर्णन, कृष्णाचं चरित्र मी काय वर्णन करू, हे सुरुवातीला दासगणू महाराज सांगतात। हे किती आपल्यासाठी सुद्धा अवघड आहे वर्णन करणं, तरी दादांच्या या सुंदर ओवी आणि पदाच्या माध्यमातून आपण त्याचा प्रयत्न करू। कृष्णाच्या जीवनाकडे पाहत असताना कृष्णाचं पूर्ण जीवन हे मल्टी डायमेन्शनल, म्हणजे बहुआयामी या स्वरूपाचं आहे असं दादा म्हणतात। म्हणजे बहुआयामी, याच्यामध्ये समाजकारण, राजकारण, अर्थकारण, स्वतः संसार, सगळ्याचा उद्धार, भक्ती मार्गाची प्राप्ती, या सर्व गोष्टी आपोआप या कृष्णाच्या चरित्रामध्ये आलेल्या आहेत। आणि का कुणास ठाऊक कृष्णाचं चरित्र जेव्हा आम्ही सांगायला सुरुवात करतो तेव्हा आम्हाला आपांची आठवण येणं स्वाभाविक आहे। आपांचंही जीवन, स्वामी वरदानंद भारती अनंत महाराज आठवले, आमचे सद्गुरू,
यांची पदोपदी आठवण होते की हे जे कृष्णाचं जीवन होतं, ह्याच कृष्णाच्या जीवनासारखं आमच्या आप्पाचं जीवन होतं. चारही प्रस्थ जीवनातले त्यांनी यथासांग पूर्ण केले. गुरूंची इच्छा अपूर्ण राहिली होती संन्यास घ्यायची, म्हणून आप्पांनी दासगणू महाराजांची संन्यास घ्यायची इच्छासुद्धा शेवटच्या काळामध्ये पूर्ण केली. आणि आपण भाग्यवान आहोत मुखेडवाले. कवटिकवार परिवारामुळं आपल्याला अनेकदा दादा आप्पांचा कवटिकवारांच्या वाड्यात दासगणू महाराज स्वतः आलेले आहेत, मुखेडमध्ये अनेकाकडे आलेले आहेत. हे किती महत्त्वाचं आहे, किती पुण्याची गोष्ट आहे. दासगणू महाराज इथे येऊन गेलेले आहेत, कोणाला कल्पना असेल नसेल. दादांचे पाय, दासगणू महाराजांचे पाय. तुम्हाला एक कल्पना देतो, गजानन विजय जो ग्रंथ तुम्ही वाचता, ती पोथी, ते गजानन विजय ग्रंथ हा दासगणू महाराजांनी लिहिलेला आहे. तर आमच्या गोरठ्याचा मोठेपणा सांगणार नाही इथं. गोरठ्याला गुरुच्या घरून आपलं एवढं मोठं शेगावचं महत्त्व वाढलेलं आहे. म्हणून शेगावहून 21 लाखाचा निधी गोरठ्याला आला होता की एक आपण शिष्याचं काही देणं लागतो अशा भावनेनं म्हणा, किंवा एक आपलं संस्थान आहे, दासगणू महाराजांची समाधी आहे, या भावनेनं त्यांनी तो निधी, शेगावचं संस्थानचं कार्य तुम्हाला माहीत आहे, तो आलेला निधी कसा शिष्यानं गुरुचा घ्यायचा या भावनेनं गोरठेवाल्यांनी तो परत केलेला आहे. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे. आप्पा दादांचे पाय इथं लागलेले आहेत. म्हणून का कुणास ठाऊक. आणि आप्पांनी कशी समाधी घेतली, ज्ञानेश्वर महाराजानंतरची घेतलेली समाधी ही आप्पांची समाधी आहे. ज्ञानेश्वर महाराजानंतर योग मार्गानं, भक्ती मार्गानं समाधी कोणी घेतली आहे तर ती केवळ आमच्या सद्गुरूंनी अभिमानानं सांगतो आप्पांनी घेतलेली आहे. याची सगळ्यांना कल्पना आहे. तरी ह्याची का आठवण आप्पांची होते, कृष्णाचं जे चरित्र आहे हे मल्टी डायमेन्शनल, म्हणजे बहुआयामी जे व्यक्तिमत्व, जे चरित्र आहे कृष्णाचं, हे आप्पाला समर्पक अशा स्वरूपाचं हे कृष्णचरित्र आहे. तर या अवताराला मी काय सांगू, माझी शक्ती कमी पडेल असं दादा म्हणतात, तर आपण कोण. आणि असाच राक्षसांचा भार पृथ्वीवर झाला होता. आणि त्या पृथ्वीच्या भार जो राक्षसांचा झाला होता त्याला कंटाळून अनेक सगळी मंडळी, ऋषी मुनी, चांगली मंडळी सगळी देवाला गारानं घेऊन जातात. मुनी सहदानव पीडित भूवरी, मुनी सहदानव पीडित भूमी, गोरूपे विष्णुसी विनवी माझा भार हरावा, विनवी माझा, विनवी माझा, विनवी माझा भार हरावा, जन्मुन मानव वंशी वंशी, मुनी सहदानव पीडित भूवरी. हे सर्व मंडळी देवाकडे जातात की देवा इथं पृथ्वी तलावर राक्षसांचा फार धुमाकूळ झालेला, आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे, आमचे मंदिरं सुरक्षित नाहीत, आता तुम्ही अवतार काहीतरी घ्या आणि आम्हाला वाचवा. आम्ही काही वाचणं आता शक्य नाही. परमेश्वर भगवंताकडे हे गारानं, चांगली मंडळी, ऋषीमुनी सगळी अनुभवी मंडळी आलेली असतात, देवाला त्यांचं गारानं ऐकावं लागतं. आणि ठीक आहे मी अवतार घेईन अशी त्यांना निरोप देऊन त्या मंडळीला परत पाठवतात. ती ऋषीमुनी मंडळी हा निरोप परमेश्वराकडचा अवतार घ्यायचा कबूल करून ती मंडळी परत येतात. परत येताना रस्त्यात त्यांना नारद मुनी भेटतात. कुठं गेला होता तुम्ही सगळी मंडळी? तर आम्ही परमेश्वराकडे गेलो होतो, तर आम्हाला त्रास सहन होत नाही आहे आणि आम्ही आमचा उद्धार करा, आमच्या ह्या त्रासातून आम्हाला मुक्त करा, ही परमेश्वराला आम्ही विनंती केली आणि परमेश्वराने येण्याचं मान्य केलेलं आहे. तर वेगळ्या पद्धतीनं थोडा हसू नारदाच्या चेहऱ्यावर जाणवल्यावर ती ऋषीमंडळी, का देवा तुम्हाला त्रास काय झाला, किंवा यामध्ये काय खोटं वाटते का, तुम्ही असा का चेहरा तुम्ही पाडल्यासारखा केलात, किंवा वेगळ्या भावनेने का. तो पूर्ण तुम्हाला जरी येण्याचं कबूल केलं असलं तरी त्याचं काही नाही. मी स्वतः तिथं जाऊन ते परमेश्वराला विचारतो की ही मंडळी जी आत्ता आली होती आणि अवतार तुम्ही घेण्याचं कबूल केलेलं आहे ते काय खरी आहे का परिस्थिती, तुम्ही येणार आहात का, मी विचारतो जाऊन. मग सरळ नारद मुनी परमेश्वराकडे जातात. हिमदर सुंदर गौरकलेवर नारद अरुणांबरधारी, छेडित सुस्वर विद्युत भास्वर, विना श्रीवर भजन करी, ज्यांचे अंतर करुणा निर्भर, ज्यांचे अंतर करुणा निर्भर, उद्धर ज्ञानर भूवरचे, क्षीरसागरा जाई सत्वर,
मंदिर जे श्री विष्णूचे हिमधर सुंदर गौर कलेवर नारद अरुणांबरधारी। सामान्य माणसाच्या उद्धाराची खरी सोय होणार आहे का, परमेश्वर प्रगट होणार आहेत का, हे खात्री करण्यासाठी स्वतः नारद मुनी देवाजवळ येतात। नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण। परमेश्वराला नारदाचा आवाज कानी पडतो, हे काहीतरी तक्रार यांची आत्ता ती मंडळी येऊन गेली, आता ह्यांची काय नवीन तक्रार असेल असं परमेश्वर विचार करतात आणि यांची काहीतरी कोणती तरी समस्या नक्की असेल असा विचार करून परमेश्वर या नारदा कसं काय न केलं। देवा काय नाही, सहज इकडून चाललो होतो, सहज जावं म्हणा तुमचं दर्शन घ्यावं म्हणून आलो होतो। नारदा तुम्ही खोटे कधीपासून बोलायला लागला? नारद मुनी म्हणतात तुम्ही ज्या क्षणाला खोटं बोलायला सुरुवात केलात त्या दुसऱ्या क्षणाला मी सुरू केलं। मी कधी खोटं बोललो? आत्ता जी पृथ्वीवरची मंडळी येऊन गेली त्यांना तुम्ही अवतार घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे, ते काय खरं आहे, कशाचा अवतार घेणार आहात काय नाही हे शहानिशा करायला मी आलो। मी खोटं बोलत नाही, मी हेच विचारायला तुमच्याकडे आलो। हो, पृथ्वीवरची मंडळी आली होती, सर्वांच्या समस्या मी ऐकून घेतल्या, खरंच त्यांचं जगणं तिथं मुश्किल झालेलं आहे आणि मी तो अवतार घेण्यासाठी। कोणता अवतार घेणार आहेत तुम्ही? 7 जन्म तव अपूर्ण देवा आता पूर्ण अवतार धरावा, लोकांनी हा सदा राहावा, 8वीत तव जन्म 8वा, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव भक्तीचा उदय होऊ दे, श्री नारायण जय नारायण दुजे नकानी येवो याविन। देवा कोणते अवतार घेणार आहात तुम्ही? आतापर्यंत तुमचे 7 अवतार झालेत, सर्व अवतार आम्ही पाहिलेले आहेत। परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, हे तुमचं वचन आहे। या वचनापर्यंत तुम्ही 7 अवतारापर्यंत आलात, ह्यामध्ये एकच गोष्ट कोणती शक्य झाली की साधूनाम विनाशायच दुष्कृताम, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, धर्मसंस्थापना झाली का, धर्माचं रक्षण झालं का कुठल्या अवतारामध्ये? एक उदाहरण तुम्हाला सांगतो, 4थ्या अवतार तुम्ही आगडबंब नरसिंहाचा अवतार घेतलात, उद्धरला कोण? छोटा प्रल्हाद उद्धरला। समाजाचा उद्धार झाला का, राष्ट्राचं काही कल्याण झालं का? तर केवळ त्या अवतारामध्ये विष्णू नरसिंहाच्या 4थ्या अवतारामध्ये फक्त उद्धरला तो प्रल्हाद। अशा अवतार स्मरणात राहावा, अशा अवतार तुम्ही आता 8वा अवतार असा घ्या की प्रत्येकाच्या स्मरणामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये तव भक्तीचा उदय होऊ दे, श्री नारायण जय नारायण दुजे नकानी येवो यावा। भक्ती सोपी कर, भक्ती सर्वांना अवघड झालेली आहे परमेश्वरा, आणि तुझा हा अवतार जो आहे 8वा तो सर्वांनी कितीतरी वर्ष परमेश्वराचा हा अवतार काय अवतार होऊन गेला, हा 8वा अवतार कितीतरी शतकोनशतक हा अवतार लोकांच्या स्मरणात राहावा असं काहीतरी देवा करा। आणि या अवतारामध्ये काय उद्धार करा? शरण पदा तव येता भावे मागील दोष तुम्ही न बघावे, आदराशी ही असून तरावा जो जो तुमचा मनविल देवा, गोदेला ये मिळण्या मोरी घान मनोनी तीन अवेरी। असा उद्धार तुमच्या पायाजवळ आल्यानंतर त्या व्यक्तीचा उद्धार झालाच पाहिजे, असा हा तुमचा 8वा अवतार असू द्या। मोहरी या घाण आहे म्हणून त्याला नदी किंवा गोदा त्याला सामावून घेण्यास नकार देते का? तसा तुमचा अवतार असला पाहिजे की प्रत्येकाचा उद्धार जो तुमच्या पायाजवळ आला, जो तुम्हाला शरण आला त्याचा उद्धार तिथं निश्चित झाला पाहिजे, असा अवतार घेण्याची विनंती नारद मुनी त्यांना करतात। आणि मला समाधान आहे तुम्ही आता येणार आहात ह्याची कल्पना आम्ही देतो। लोकांसी कथितो सकल सकल हे जाऊन या भुवरी, आनंदून करा महोत्सव तुम्हा तारावया ये हरी, पापी ही असला कुणी परिजरी सेवील भावे पदा, होनी परिहार मागील पुढे येतील नापदा। देवा मी आता पृथ्वी तलावर जाऊन त्यांच्या पाठीमागच मी जातो आणि कल्पना देतो सगळ्यांना की देव खरंच अवतार येणार आहेत, माझी खात्री पटलेली आहे। माझा तो विश्वास तुमच्या 8व्या अवतारावर येणार आहे। पण जाण्यापूर्वी एक मला अजून एक शंका आहे। अजून नारद 2
शिक्षणासाठी वापस येतात आणि विचारतात की तुमचा अवतार होणार आहे, 8वा अवतार घेणार आहात, हा अवतार कुठं घेणार आहात? मी ते कंस आणि यादव हे तुम्हाला माहीत आहे, तर मी त्या स्वरूपामध्ये तिथं प्रगट होणार आहे आणि वसुदेव देवकी हे माझे आईवडील असेल. हे कसं शक्य आहे देवा? कंसाकडं आज ती मनोवृत्ती नाही की देवकीला की वसुदेवासारख्याला त्याची पत्नी म्हणून त्या बहीण ते त्याला देतील. ते नाही म्हणजे त्याने बळकावलेलं राज्य आहे कंसानं. तो चांगले काही कृत्य करेल, त्या चांगल्या कृत्यापैकी त्याचं हे कृत्य असेल की तो वसुदेवाला आपली बहीण देईल. आणि अशाप्रमाणे देवकीच्या पोटी कृष्ण येणार ही खात्री झाली नारदाला आणि नारद निघाले. पण नारद निघाले, पण देवकीचं वर्णन इथं दादांनी केलेलं आहे. इतकं सुंदर वर्णन आहे देवकीचं. म्हणा अशा या देवकीच्या पोटी कृष्ण परमात्मा प्रगट होणार आहेत ही खात्री नारदाला झाली. आणि त्याप्रमाणे थाटामाटामध्ये देवकीचा आणि वसुदेवाचा विवाह सोहळा संपन्न करण्याची कंस तयारी करतात आणि इतका मोठा तो विवाह सोहळा करतात. पण नारदाला लक्षात येते की अरे बाबा ह्याला गादीवरून तर खाली खेचायचं आहे, ह्याचं राज्य आता म्हणजे ह्याला कंसाचा वध करायचा आहे. पण असं पुण्याचे जर कामं करायला लागला, चांगला जर वाग लागला, ह्याच्यात बदल जर झाला नाही तर हे परमेश्वराला ह्याला खाली खेचणं अवघड होऊन जाईल. म्हणून तिथं परमेश्वराचीच एक लीला असते. तिथं त्या दरम्यान आकाशवाणी होते. पती सदनाच्या देवकी सतू निर्वित कंसानेसी गर्भपुढे तुझ नेईल यमलोकासी हरी सुखकंदा मेघश्याम मुकुंदा जय हरी सुखकंदा. तू ज्या पद्धतीनं थाटामाटामध्ये बहिणीचं लग्न तू स्वतः करत आहेस, हा एवढा सोहळा संपन्न करत आहेस, तर या सोहळ्यामध्ये तू ठीक आहे, हरकत नाही. पण याच बहिणीचा जे 8वा पुत्र आहे, ह्या बहिणीच्या 8वा पुत्र तुला यमलोकासी नेणार आहे. यमलोकासी तुला घेऊन जाणार आहे. कंसाला ती आकाशवाणी झाल्यानंतर मात्र कंस सावध होतो की मी एवढं चांगलं करायला गेलो, बहिणीचा विवाह सोहळा थाटामाटात गेला, मी वाईटपणा माझा सोडून मी हे चांगलं करायला गेलो, तर माझी कृती अशा पद्धतीची झालेली आहे, तर हे माझंच बरोबर होतं वाईट वागणं असा समज होऊन कंससुद्धा व्यथित होतो. आणि मग मात्र तो दक्ष होतो की आता हिचं काही खरं नाही, ह्या जरी पती पत्नीचा विवाह सोहळा झाला असलं तरी आता ह्यांचा वध करतो. या भावनेनं स्वतः वध केल्यानंतर ह्यांचा वध झाल्याशिवाय आता काही खरं नाही, ह्या भावनेनं ते मारायला त्यांच्या अंगावर जातात आणि तलवार काढतात. तेवढ्यात नारद मुनी 8वा गर्भ सांगितलेला आहे,
तुम्ही आत्ता पातकांची संख्या तुमची वाढून घेऊ नका. तुम्ही कशाला हे पापाचं काम करत आहात. किती तुम्हाला बाळानंतर किती अपत्यानंतर सांगितलेलं आहे की 7 बाळ झाल्यानंतर 8वा जे मूल राहील या देवकीचं ते तुम्हाला यमलोकाशी नेणार आहे. कशाला पापाचा घडा भरून घेता. नारद मुनी त्यांना समजून सांगतात आणि त्याप्रमाणे कारावासामध्ये देवकी आणि वसुदेवाची रवानगी तिथं होते. आणि कारावासामध्ये रवानगी झाल्यानंतर 6 पूर्ण बाळ त्यांचे हे झाल्यावर 7व्या वेळेस मात्र वसुदेवाची पहिली पत्नी कारागृहामध्ये असल्यानंतर वसुदेवाची जी पहिली पत्नी तिच्या रोहिणी तिच्या गर्भात त्या 7व्याचं संकर्षण होतं. म्हणून बलरामाचं नाव हे संकर्षणसुद्धा पडलेलं आहे. तर तिथं संकर्षण होतं आणि 7व्याच्या अवताराच्या वेळी आणि 7वा अवतार तिथं ट्रान्सप्लांटेशन म्हणजे तुम्ही संकर्षण तिथं झाल्यानंतर त्यावेळी स्वतः जवळपास 8वा अवतार आता येणार त्यावेळेचं जे वातावरण होतं ते वातावरण इथं वर्णन केलेलं आहे. क्रमिले सजल घनामी नभते क्रमिले सजल घनामी नभते तळपते तडित ती भारी 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 जलदाचा होत आवाज जणू रण भेरी 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 वाटते प्रभू कारण हो वाला द्याया सलामी घन हो आला मोरांनी व्यापिले वन नृत्य ते करीती क्रमिले सजल घनानी नवते क्रमिले भारी 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 अशा त्या नयनरम्य वातावरणामध्ये परमेश्वर स्वतः प्रगट होतात आणि त्यांना कल्पना देतात भगवंताला वसुदेव देवकीला की माझं जे बालपण आहे ते 12 वर्षाचं मी बालपण माझं मथुरेमध्ये नंदाकडे कबूल केलेलं आहे आणि मी तिथं आता माझा 12 वर्षाचा सहवास आहे. तर हे कल्पना त्या दोघांनाही पतिपत्नीला देतात आणि कृष्ण जन्म होतो. निशीथे तमुद्भूते जायमाने जनार्दने देवक्यां देवरूपिण्यां विष्णू सर्वगुहाशया आविरासिर्यता प्राच्या दिशिंदुरिव पुष्कला. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 भगवान की जय. कुंदरदन अरविंद मदन शतचंद मदन समचारुतरा पीतांबर दत्त कंबर माला अंबर कांती मुकुटधरा चतुर्भुजा भास्वरा प्रियंकराजी भक्तीची आशी देवकी तिया समोरी प्रगटे मूर्ती श्री हरीची. गोपाल कृष्ण भगवान की जय. देवकी आणि वसुदेवा पुढं परमेश्वराची 8 वर्षीय मूर्ती प्रगट होती. 8 वर्षीय मूर्ती प्रगट होते आणि ते रूप पाहिल्यानंतर देवकीच्या आनंदाला पारावार उरत नाही. पण त्यांनी जे प्रयोजनाप्रमाणे त्यांना निरोप देतात की मी इथं पुढचं नियोजन इथं थोडंसं अवघड दिसत आहे. मी 12 वर्ष नंदाकडे आणि यशोदा माझं सांभाळ करेल तर तिथं मी बालपण माझं कबूल केलेलं आहे आणि मी तिथं आता राहायला जाणार आहे. माझी व्यवस्था काय ते करा असं वसुदेवाला भगवान श्रीकृष्ण 8 रूपाच्या मूर्ती रूपामध्ये त्यांना ते आवाहन करतात. हे जेव्हा कानावर देवकीच्या हे शब्द पडतात की मी आता इथं राहणार नाही, माझी निघायची यमुनेमधून कशी सोय करा, मला नंदाकडे पोचवा, यशोदेकडे नेऊन सोडा. ही कानावर शब्द ऐकल्या तिची जी अवस्था होते देवकीची चिया गोविंदा अभागिनीची या गोविंदा आस ये वडी पुरीव एकदा अभागिनी
मी ऐसे मज क्षणभर तरी वाटू दे अधोक्षज, क्षणभर तरी वाटू दे अधोक्षज, आभागिनीची या गोविंदा, आभागिनीची आभागिनीची या गोविंदा. 8 मुलाची आई झाले, मला एकदाही माझं लेकरू मला समोर घेता आलं नाही. 7 मुलं माझ्या समोर मारली गेली. ह्याचं दुःख जे आहे ते पुरुषाच्या अंतःकरणाला हृदयाला कळणार नाही. पुत्रविरहाचं काय दुःख असते हे स्त्रीच्या अंतःकरणाला कल्पना असते. म्हणून देवकी व्याकुळ होऊन म्हणते की मी किती अभागिनी आहे की मला एवढे मुलं झाले, परमेश्वराची कृपा झाली, भगवान श्रीकृष्ण माझ्या पोटी आले. हा जरी आनंद असला तरी माझ्या एवढी अभागिन कोण आहे? सगळ्या जगाला वाटेल की हे कृष्णाची माता आहे, हिचा केवढा मान आहे, हिला सन्मान आहे. पण खरं दुःख माझ्या अंतःकरणात आहे की 8वं बाळ होऊन सुद्धा माझ्याजवळ राहणार नाही, ते यशोदेकडे जाणार आहे. हे ऐकल्यावर माझी अवस्था काय असेल, तिला खूप दुःख होतं. आणि 8 वर्षीय मूर्ती प्रगटलेली झाली तरी परमेश्वर केवळ देवकीच्या हट्टापायी पुन्हा बाललीलाचं बालरूपामध्ये दर्शन आईला द्यायचं, आईचं समाधान करायसाठी पुन्हा लहान मुलाचं रूप घेऊन मूल उपजले जे हरी झाला, सान लाल सर देह कोवळा, लुक लुकता ती इवले डोळे, गर्भ जलाने जावळ ओले. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण कृष्ण जय, 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 कृष्ण कृष्ण जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. असा आता टोपलीमध्ये घेतल्यानंतर वसुदेव तिथून निघायला प्रवासाला सुरुवात करतात. पाण्याचा प्रवाह वाढलेला असतो, यमुना भरलेली असते, तरी परमेश्वर येणार म्हणल्यानंतर यमुनेचा प्रवाह थोडा कमी होतो आणि वसुदेव स्वतः टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्णाला घेऊन नंदाकडे यशोदेकडे त्यांना सुपूर्द करण्यासाठी स्वतः वसुदेव पाण्यातून निघतात. थोडासा प्रवास झाल्यानंतर त्यांना रस्त्यात जाताना कावळा येतो. कावळा आल्यानंतर त्यांना विचार की तुझं काय बाबा, आता मला जाऊ दे, माझा मोठा प्रवास आहे, तिकडं जायचं आहे, मोठा प्रवास आहे माझा तिकडे यशोदेला मी बालपण कबूल केलेलं आहे, मी वसुदेव देवकीचं कसं तरी समाधान करून निघालेलं आहे, तुझं मध्ये काय आता? तर कावळा त्या प्रसंगाला सांगते की तुम्ही अवतार घेणार याची कल्पना मी सगळ्यांना दिलेली आहे, माझा वाटा खारीचा आहे. भगवंत तुम्ही 8वा अवतार घेणार आहे, तुम्ही पृथ्वी तलावरची मंडळी गेली होती, हा सगळा निरोप जो आहे तुम्ही सर्वांना पोचण्यामध्ये माझा अग्रक्रमानं वाटा आहे, तर माझ्यासाठी तुम्ही काय देणार आहात, तुला काय पाहिजे सांग. कावळा हुशार होता, स्वतःसाठी काय मागायचे जातीला मागितला की माझ्यासाठी काहीतरी द्या. ठीक आहे, भगवान श्रीकृष्ण तेव्हा कबूल करतात की कितीही पुण्यात्मा पापी कोणीही जर त्याचं निधन झालं, त्या पिंडाला तुझा स्पर्श झाल्याशिवाय त्याचा उद्धार होणार नाही. हे अभिवचन कावळा मिळवतो. स्वतःला मिळून काही फायदा नाही, आपल्यापुरता विचार करू नये, हे कावळ्याला कळालं पण आपल्या काही लोकांना कळत नाही. तर पूर्ण अवतार तुम्ही माझा स्पर्श झाला तरच तो पिंड उद्धरला जाईल, अशी त्याला हमी मिळाल्यानंतर पुढं प्रवासाला पुन्हा वसुदेव घेऊन निघतात श्रीकृष्णाला. पुढं गेल्यानंतर गाढवाचा आता मध्येच काय आला, हा कृष्ण भगवान विचार करतात, तुझं काय झालं बा? कावळ्याचं समाधान झालं, तुझं काय? माझं काय नाही म्हणला की मी सुद्धा त्यांना ओरडून सगळ्याला कल्पना दिलो, जसं कावळ्यांनी केलं त्याला वरदान मिळाले की पिंडाला स्पर्श झाल्याशिवाय त्याचा उद्धार नाही, हे जसं कावळ्यानं मिळवलंय, मला काहीतरी द्या. तुला पाहिजे का? तुला गाढव जातीला पाहिजे. ते गाढव होतं शेवटी. ते म्हणजे जातीला काय करायचं आपलं आपण घ्यावं. त्याप्रमाणे सांगितले की देवा माझी गोकुळाष्टमीच्या वेळेला, आता अनेकांच्या घरी गोकुळ करून पूजा करायची पद्धती आहे, तर गोकुळाची पूजा करताना माझीही तिथं एक प्रतिकात्मक पूजा करायला लावा. ठीक आहे, तुझी सुद्धा इच्छा पूर्ण होईल की गोकुळ ज्या घरी करायची पद्धत आहे तिथं आजही छोटा गाढव या स्वरूपामध्ये तिथं त्याची मूर्ती त्या मातीच्या ह्याच्या स्वरूपामध्ये केली जाते. आणि असं पुढं प्रवास झाल्यानंतर मूर्छित पडलेल्या यशोदेजवळ एक मुलगी तिला झालेली असते, तिला घेऊन त्यांच्याजवळ श्रीकृष्ण ठेवून वसुदेव आपल्या परत कारागृहात येऊन बसतात आणि ते मुलगी घेऊन देवकीजवळ येतात.
हा प्रवास पुढे चालू असताना तिकडं गोकुळामध्ये काय होतं, गोकुळाच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी, हे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलंय काल्याचं कीर्तन आहे. स्वतःचं सगळं इथं विसरून या रामरायाच्या सानिध्यात आपण आहोत. त्याच्यामुळे आपल्याकडे गुडिया नाही, तोरणे नाही, आपले हातच हे गुढी आहेत समजून आपण कृष्णाला आठवा, रामाला आठवा, कृष्णाला आठवा आणि कृष्णाचं भजन करा. कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय. ह्या कालखंडामध्ये बऱ्याचशा गोष्टी कंसाला माहीत नव्हत्या. नंतर त्याला काही गोष्टी कानावर आल्या. मग त्याला एक लक्षात आलं की काहीतरी हालचाल ही बेसावत का होते सगळे सैन्य. आठव्या महिन्यातलं मूल, आपल्याकडे धारणा अशी आहे की 8व्यातलं मूल टिकत नाही म्हणून पहारा थोडासा सैल होता, ढिल्ला होता. त्याच्यामुळं काहीतरी तिकडं प्रकार झाला अशी कुणबून म्हणजे कुणबूज त्याला लागली होती. म्हणून भगवान अवतरला असेल त्याला काही कल्पना नव्हती. कंस स्वतः त्याची खबर घेतात आणि त्यांना कळते की काहीतरी हालचाल झाल्या म्हणून त्या कारागृहाकडे येतात. तिथं असते आणि मुलीचा जन्म तुम्हाला माहीत आहे, इथं सगळ्यांना अनुभव आहे, सगळेच त्या अनुभवातून गेलेले आहेत. मुलगा मुलगी झालं हे अंदाज आधी बाहेरची मंडळी कशी लावत होती, जोऱ्यात ओरडली काय नाही मध्ये मुलगी झाली तुम्हाला म्हणत, शांत राहिला बहुतेक मुलगा झाला. त्याप्रमाणे तिचा आवाज कर्कश बाहेर आला. बाहेर कर्कश आवाज आला देवकी जवळच्या त्या मुलीचा की सावध झाले. कारागृहात कंस स्वतः येतात. त्या उपजलेल्या जन्माला, त्या छोट्या बाळाला, मुलीला घेतात आणि मारायला बघतात, तिला वध करायला बघतात. तेवढ्यात ती मुलगी कंसाच्या हातून सुटते. मला काय मारतूस, तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला आहे. मग मात्र कंस थक्क होऊन जातो की आपले एवढा पहारा, एवढं संरक्षण केलं, एवढी जबाबदारी सगळ्यावर टाकली होती, त्यांनी काय नाही, सगळे असमर्थ ठरले आणि काहीतरी वेगळं दिसते. आपण नारदाच्या शब्दात विनाकारण आलो. तेव्हाच बहिणीचा वध केला असता तर काही सांगता आलं नसतं, हे पुढची समस्या झाली नसती. मग त्यांचे जे समर्थक असतात म्हणजे सभेमध्ये इलेक्टेड, सिलेक्टेड, नॉमिनेटेड, निवडून आलेले, मागच्या दारानं आलेले, लोकातून निवडून आलेले, सगळे यांना घेऊन कंस स्वतः तिथं बसतात आणि भगवंताचा अवतार झाला न झाला याची कल्पना त्यांना नसते. कंसाच्या सभेमध्ये तो निर्णय घेतो. सभेत मग ते धवा त्वरित घेतला निर्णय, नृपावरील वारण्या परम संकटाचे भय. मुले महाराज म्हणतात की ते सामान्य जोगडा नव्हता, ते साक्षात भगवान श्री शंकर होते. अशाच दुपारी एक गुजरातीन बाई, मला थोडा सावधी आहे, हेही जरा बाहेर गेलेत खरेदीला, म्हणून भगवान श्रीकृष्णाला घेऊन जाण्यासाठी यशोदेकडे येतात. आणि गुजरातीन बाई आल्यानंतर यशोदेला विनंती करते की मी गोपाळ कृष्णाला थोडंसं घरी घेऊन जाते, 2 तास याला खेळवते. माय तुझ्या जिम्मेदारीवर तू घेऊन जाय. माझं लेकरू कसं आहे सगळ्या गोकुळाला कल्पना आहे, तुलाही कल्पना आहे. याच्या खोड्या मला पुन्हा येऊन सांगू नको. नाही तू त्याची काळजी करू नको, मी त्याचा सांभाळ करते आणि मी घेऊन जाते. म्हणून ती गुजरातीन बाई स्वतः भगवान श्रीकृष्णाला आपल्या घरी घेऊन जाते. आणि घरी गेल्यानंतर तिनं दूध वगैरे कृष्णाची व्यवस्था करजेपर्यंत त्यांनी खुंटीवरती तिथे एक शालू अडकवलेला असतो. तो शालू, त्या शालूवर नुकताच तिच्या नवऱ्याने गुजरातून आणलेला असतो. तो शालू पाहून भगवान श्रीकृष्णाची जिथे नजर जाते आणि दूध करून येण्यासाठी त्या गुजरातीन बाईला वेळ असते. तोपर्यंत ह्यांनी तिथली कात्री घेऊन 60, 70, 80 जितके काही तुकडे करता येतील त्याचे सगळे तुकडे करून मोकळं, शालू गायब, सगळं अस्ताव्यस्त त्या ओसरीवर. ती गुजरातीन बाई दूध घेऊन, माय कृष्णा तुला दूध घेऊन आले, मी दूध घेऊन आले मी म्हणजे पर्यंत सगळी ओसरी त्या पूर्ण शालूची वाट लागली असते. आणि ते पाहिल्यानंतर तिने म्हणते काय कृष्णा, मी तुझ्यासाठी, तुझं कौतुक करण्यासाठी, तुला इथं दूध पाजवण्यासाठी मी आतमध्ये गेले आणि तू काय केलं? मी काय केलं? तुझ्या नवऱ्याने किती आणले होते? 1 शालू, मी अवघ 100 शालू केले. असं चमत्कारिक पोरगा आहे बाई, याला आणण्यामध्ये काय अर्थ नाही. म्हणून परत यशोदेकडे घेऊन जाते. मी यशोदेकडे तक्रार केल्यानंतर यशोदा माय म्हणते मी तुला पहिलेच सांगितले होते
की असं हे बाळ आहे, खोड्या केल्यानंतर मला पुन्हा वापस त्याचं गाराणं सांगू नको, असं तिचं समाधान करून ती परत जाते. सगळ्या गोपिकांचा चर्चेमध्ये एकच विषय, माय कृष्ण आता काय करत असेल, काय माझी इच्छा काय, तुझी इच्छा काय, काही नाही ग. थोडा कृष्ण शाळेत जायला लागला की मी गुरुजीला घोडा घेऊन देते, आणि गुरुजीला घोडा घेऊन देते. मग दुसरी काय म्हणते की थोडं त्याने शाळेत गेल्यानंतर गोपाल कृष्ण 12 खडी काढले की मी त्याला शाल जोडी देते. एक जण घोडा घेऊन देते म्हणते, एक जण शाल जोडी घेऊन देते. असं सगळं वर्णन करत असताना सगळी मंडळी एका दिवशी तिथं स्थानापन्न झाली असते. कृष्णाजवळ सगळे त्यांचे मित्र मंडळी जमलेली असते. अरे काय तुमची शक्ती झालेली आहे, कसं काय काय चालू, काय नाही म्हणे, आमच्याकडं ते मथुरा कॅम्प आलंय आहे, तुमच्याकडं गाई म्हशी सगळं एवढं साधन संपन्नता आहे, तर तुमची अशी अवस्था का झाली आहे. कृष्ण भगवान सगळ्या त्या मित्रांना विचारतात, गवळ्याच्या पोरांना. ते म्हणतात काही नाही म्हणे, ते मथुरेला कॅम्प आहे, घरी जेवढं दूध तयार झालं ते कॅम्पला तिथं नेतात, घरी अर्धा-1 लिटर ठेवतात, 2 वेळेसचा चहा होते, कोणी पाहुणा आलं तर बाहेरून आणावं लागते, अशी अवस्था आहे. बाकीचं सगळं दूध विकतात. आणि काय करतात विकून, काय नाही, चौघाला स्मार्टफोन आणतात, त्याने इंस्टाग्राम घेते, त्याने व्हॉट्सअप बघते, चौघाचं हे अशी हाऊसपुरीला जाते. सगळ्याकडं मोबाईल, हो सगळ्याकडं मोबाईल आहे. तेव्हा काय दूध नाही, साय नाही, आम्हाला काहीच माहीत नाही. म्हणजे अशी कशी अवस्था झाली. तुम्ही काहीच करू नका, उद्या सकाळी या, आपण नियोजन करू, दोऱ्या आणि हे सगळे घेऊन या साहित्य. कसं मथुरेच्या कॅम्पला दूध जाते, दही जाते, आपण पाहूया. सकाळी त्याप्रमाणे ते निघाले, दूध वगैरे पहाटे काढून त्यांचा कार्यक्रम झाला निघायचा की ते निघणार म्हणलं की बरोबर दोऱ्या आवळल्या जातात, सगळं दही दूध त्या वनामध्ये पसरल्या जातं. सगळा यथेच्छ समाचार भगवान श्रीकृष्ण त्यांचे सगळे गोकुळातली सगळी मंडळी घेतात आणि अशाप्रमाणे त्यांना पकडायला गेलं. ते इकडून या झाडावरून त्या झाडावर, कुंजवनातून चाफ्याच्या झाडाखाली मोगरा शेवंती पाहू चला हरी कोणाकडे. असा सगळा प्रकार झाल्यानंतर त्या गोपिका सकाळचा जो काही प्रकार झालाय ते सगळी मंडळी सांगायला यशोदेकडे येतात. आणि तिथं यशोदेकडे आल्यानंतर त्यांनी तक्रार काय करतात यशोदेला, मोठा खट्याळ तुझा ग बाई काना आम्हा रस्त्यानं धड जाऊ दे, मोठा खट्याळ तुझा ग बाई काना आम्हा रस्त्यानं धड जाऊ देईना. जात होतो मी मथुरेच्या वाटा, जात होतो मी मथुरेच्या वाटा, याने पोराकडून रोखल्या वाटा, याने पोराकडून रोखल्या वाटा. धरी पदर करी ग, धरी पदर करी ग धिंगाना आम्हा रस्त्यानं धड जाऊ देईना. मोठा खट्याळ तुझा ग बाई काना आम्हा रस्त्यानं धड जाऊ दे. आम्ही सकाळी दूध दही घेऊन चाललो होतो, हा तुझा काना तुझा लाडका लोक आम्हाला जाऊ दिला नाही, सर्वांना अडवून टाकला, सगळ्यांचं दही दूध सांडून टाकलं, सगळ्या पोरांना बोलून आमचं लोणी दही दूध सगळं फस्त गेलं. 1 रुपया आज मथुरेच्या कॅम्पमध्ये आम्हाला जाता आला नाही, घेऊन जाता आला नाही. अशा सगळ्या तक्रारी कृष्णाच्या वाढत गेल्या. एका दिवशी त्यांना एक गोपिका यशोदेला सुचवते, संकष्टी चतुर्थी व्रत त्वा करावे यशोदे सत्य, सुबुद्धी देईल एकदंत या कृष्णा कारणे. मथुरेमध्ये भली मोठी गणपतीची मूर्ती असते, मंदिर असतं. त्या मंदिराला लाडूचा नैवेद्य, संकष्टी चतुर्थीचं तू काय तर व्रत उद्या पण बोल, या लेकराच्या वागण्यात फरक पडेल, जेणेकरून आम्हालाही सुख लागल, अशी काही युक्ती कर, गणपतीला तू नवस कर, अशी सर्वांची भावना यशोदेजवळ त्यांनी सांगतात. ती मान्य करते. मग त्यांना प्रलोभन दिलं जातं की एवढ्या लाडूंचा प्रसाद आहे, एवढा नैवेद्य करायचा आहे, 125 वजनाचा गणपती गोकुळात तिथं अर्पण करायचा आहे, 125 चांदीच्या दुर्वा, 125 मेवण जेवायला, सगळ्यांना लाडूचं जेवण. 125 मेवण म्हणजे नवरा बायको जोडी, हे 250 लोक, शिवाय कृष्णासोबतची सगळी मंडळी, एवढं सगळं होणार आहे. कधी तुम्ही सगळे शांत झाल्यानंतर आणि तुमच्या खोड्यामध्ये फरक पडल्यानंतर हे एवढा मोठा कार्यक्रम आपल्या आयांनी आपल्यासाठी आयोजित केला आहे. हे भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना कल्पना देतात. कल्पना दिल्यानंतर एवढं जर मिळणार असेल, एवढा मोठा कार्यक्रम असेल,
राहूत एक 4-8 दिवस शांत, आपण थोड्या खोड्या आपण टाकून देऊ, अशी त्यांची भावना होती. मग एकदम शांत सगळे मुलं, जरी असं कार्यक्रमात जरी कुठं बसले, काही बोलायचं नाही, सगळं गोकुळ सगळं थक्क होऊन जाते. काय फरक पडला या मुलामध्ये, काय इतके शांत पोरं की तोंडावर बोट ठेवून जरी बसले आणि माशी जरी आली, मम्मी मम्मी, आपण सुद्धा माशी तिथली हाकलणार नाहीत, तुम्ही आई इकडं मम्मी असं म्हणून आईला बोलवा. अशा पद्धतीचं शांतता तिथं झाली, सगळं गोकुळ शांत झालं. अरे वा, आता समाधान झालं सगळ्यांचं की आता गणपती आपल्याला पावलेला आहे आणि आपण ते पूर्ण आता नवस केला पाहिजे. म्हणून या भावनेनं ती स्वतः मध्ये जाते आणि गोकुळाची म्हणजे गणपतीची पूजा करून जो काय नैवेद्य केलेला असते ते सगळं आता नैवेद्य देवाला दाखवायचा, गणपतीची पूजा करायची. वक्रतुंडाय नमः धूपमाग्रयामी दीपम दर्शयामी असं म्हणणार. तेवढ्यामध्ये तिथला दिवा परमेश्वर स्वतः शांत करतात आणि तो शांत झालेला दिवा, हे कृष्णलीलाच आहे, तो शांत झालेला दिवा आता परत त्याला पेटवायचा असते. तर ते गुरुजीला सांगतात की मध्ये जाऊन थोडासा ह्या दिवा घेऊन या. तोपर्यंत गुरुजी मध्ये जातात आणि तितक्यामध्ये इशारा पाठीमागून थांबलेल्या पोरांना भगवान श्रीकृष्ण करतात. सगळी मंडळी येतात, टोपले टोपले भरून ठेवलेला सगळा लाडूचा प्रसाद, ते लाडू तिथला गोडधोड जे काय प्रसाद ते सगळी मंडळी फस्त करतात. खाऊन तृप्त झाल्यानंतर सगळी मंडळी निघून जातात. एकटे उरतात भगवान श्रीकृष्ण गणपतीच्या मूर्तीपुढं थांबलेले. आणि आल्यानंतर स्वतः यशोदा पाहते तर काय, अग्नी शांत, नैवेद्य गायब. आता काय नैवेद्य दाखवणार, नैवेद्यार्थे समर्पयामी म्हणणार नाही, काहीच नाही, नैवेद्य शिल्लक नाही. कशाचा समर्पयामी, गणपतीला कशाचा नैवेद्य करा, हे काय प्रकार झाला म्हणून रागावून यशोदा भगवान श्रीकृष्णाजवळ येते. भगवान श्रीकृष्णाजवळ आल्यावर ते म्हणतात, शेंदुलाचा देवल पोट्या, शेंदुलाचा देवल पोट्या, आला उंदरावर बैसोनी ग, आला उंदरावर बैसोनी, त्याने मोदक गटकाविले, त्याने मोदक गटकाविले, दिले थैलीत ठेवूनी ग, दिले थैलीत ठेवून. आई तुला काय सांगू, तू आतमध्ये गेली होतीस, शेंदूर लावलेला एक भला ढेबर पोट्या एक आला होता आणि मी लाडू मागितलो तर मला दिला नाही आणि सगळे लाडू आपणच फस्त केला, आत्ता आला होता. हे यशोदेलाही पटणं शक्य नव्हतं. आपला काय श्रीकृष्णाची काय लीला आहे, काय त्याची शक्ती आहे, सगळी यशोदेला कल्पना होती. तो सगळं मला खोटं सांगतो. सीतेची धारणा झाली, होते चालतयासी ते पहा धेली नगाल्या पली, ज्याचे कान सुपा समान जननी, जो स्वाल उदयावली, दोले बालिक लांब सोद पलशू, होता जयाच्या कली, त्या ते पाहून वाचले भय मला, मी गे पलालो दुली. आई मला एवढी भीती वाटली की मी तिथून 2 सेकंदात तिथून निघून गेलो. मला ते फार भयानक रूप होतं. तू काही सांगू नको, तू तोंड उघड. दाखीव कारट्या तुझे वदन, म्हशी दवा उघडून, मोदक केलेसी भक्षण, तूच वाटे मजलाई. मला तू सांगू नको, मी यशोदा आहे, माय आहे तुझी, मी तुला सांभाळ करायला लहानपणापासून तुझ्या. हे कोणी गणपती आला नाही, शेंदुराचा ढेवर पोट्या नाही, काही नाही, हे सगळे लाडू तू फस्त केलेले आहेस, मला तुझं तोंड दाखवलं. आणि काय परमेश्वराची लीला, तोंड उघडल्या उघडल्या वदनिजाच्या दिसले कितीनी लोक, गोप गोपी गणनाथही अनेक, नद्या पर्वत पाहून मोठ मोठे, यशोदेच्या मनी नवल वाटे, यशोदेच्या मनी नवल मोठे वाटे. उघडल्या उघडल्या गणपतीच काय, असे शेकडो गणपतीचं दर्शन यशोदा मातेला झालं. तेव्हा मात्र यशोदा थक्क झाली की काय अधिकार आहे या लेकराचा, ती थक्क होऊन गेली. गोप गोपिकाही कंटाळून गेल्या. त्या गवळणी म्हणतात, यशोदेसी मूल लेखू नको यासी, हा अनंत ब्रह्मांडासी उत्पादिता निज लीले. माय हे सामान्य लेकरू तुझ्या पोटी आलेलं नाही, हे असामान्य लेकरू आहे. आणि तुला एकच सांगतो मी की
मूल याला लेखणं हे पूर्णतः चुकीचं आहे. आणि काही जण मग त्यांना सल्ला देतात. वसुदेव देवकीच्या जवळ येऊन काही मंडळी सांगतात की ठेवू नको या कृष्णा सदनी यशोदे वनामध्ये धाडी, हा रुतलेला कंटक होय बराना म्हणून या काडी. सरका माग, थोडंसं मागं सरकून घ्या, थोडंसं मागं सरका. की हे पोर असामान्य आलेला आहे तुझ्या पोटी. हा जो तुझ्याजवळ जो नांदत आहे कृष्ण हे असामान्य व्यक्तिमत्व आहे आणि तू भाग्यवान आहेस. आणि तुझ्या भाग्याचा आम्हाला अभिमान आणि हेवा वाटतो की तू हे जे काही मूल सांभाळत आहेस हे तुझ्याजवळ कृष्ण आहे. हे अलौकिक व्यक्तिमत्व आहे जे तुझ्यामुळे आम्हाला उपभोगता येत आहे. या बाल कृष्णाचं रूप आम्हाला एवढा लढिवाळ हा कृष्ण आहे, याचं रूप आम्हाला तुझ्यामुळं मिळालेलं आहे. पण सगळे यशोदेला नवल करतात आणि सगळ्यांचा एकच त्यांना सल्ला असतो की ठेवू नको या कृष्णा सदनी यशोदे वनामध्ये धाडी, हा रुतलेला कंटक बराना म्हणून या काडी. आता हे घरात ठेवायसारखं लेकरू राहिलं नाही माय, याला वनामध्ये घेऊन जा. आपला जसा दिनक्रम असतो, जसा दिवसभराचा दिनक्रम आपला असतो, यांना खोड्याला वेळ मिळत नाही. सरका थोडंसं सरका, वेळ जसा मिळत नाही तसं यांना काहीतरी तुम्ही आपल्या भाषेमध्ये एंगेज करा. एंगेज काय करा, यांना दुपारचा डबा द्या. जसं दुकानला किंवा नोकरीच्या जागी घेऊन जातात तसा यांना दुपारचा डब्बा द्या आणि यांची रवानगी वनामध्ये करा. हे घरी ठेवून आपल्या अंगणामध्ये सांभाळायसारखे लेकरं नाहीत. हे व्यक्तिमत्व अलौकिक आहे माय. आता तू याच्या आता नादी लागू नको, याला वनामध्ये. सगळ्यांचा मग संकल्प होतो की आपण आता सगळ्या ज्यांच्या ज्यांच्या आया आहेत त्यांनी सगळ्यांनी आपल्या मुलाला शिदोरी दुपारची द्यायची आणि वनामध्ये त्यांना पाठवायचं. लेकरांना दुपारी जातील, दुपारी शिदोरी खाऊन येतील, खेळ खेळतील. काय वनामध्ये खेळ खेळतील ते खेळतील आणि थकून येऊन संध्याकाळी आपणही झोपतील आणि आपल्यालाही झोपू देतील. असा काही एक आता शेवटचा पर्याय उरलेला आहे अशी त्यांची धारणा होते आणि वनामध्ये पाठवण्याचा त्यांचा निर्णय होता. मग वनामध्ये पाठवलं तर त्यांना आता रान मोकळंच झालं. तर तिथं दुपारी संध्याकाळी त्यांचा शिदोरी सोबत आणि एकच कार्यक्रम, खेळ खेळणं आणि गोपालकृष्णावर खेळणं. खेळ खेळण्या आला मुरारी यमुनाची, गोप बरोबरी गोप गोपी सुंदरी, निज रेणूला हाका मारी कृष्ण सावळा, भागीरथी ये ये यमुने ये गोदावरी ये नर्मदे ये कावेरी ये कृष्णे ये भीमारती ये प्रवरे तू ये सिंधू साबरमती मई, तुंगभद्रेला त्या पूर्णेला बाहू लागला घन सावळा, तीर्थे अवघी धेनु रूपाने पिळवी तेथे चाप पाणी, देव बैसुनी आले विमाने काला होतो अभिनवावनी, चला पाहू तो निज नयनी, दुड 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 धेनु धावत आल्या हरिचरणा वंदू लागल्या, निज पुच्छाच्या चवऱ्या केल्या श्रीकृष्णावर वारू लागल्या, धेनु स्तनाला वत्स फाडून चाटू लागले निज जीवा, नंद तनय तो शारंग पाणी काकी तेथे गोडी म्हणून, हे कळले त्या पशु असूनी प्रभाव ऐसा संगतीचा विठ्ठलाचा, दास गणू हो किंकर हरीचा. काय दादांनी वर्णन केले, जे खेळ तिथं होत होते, जे दुपारच्या दरम्यान शिदुरीच्या आधी जे खेळ खेळत होते त्याचं वर्णन काय सुंदर. दासगणू महाराजांचं खरं माझ्यासारखा पेटी तबला काळी दोन काळी एक आम्हाला काही माहीत नाही, केवळ आप्पांच्या सीडी आणि कीर्तनावर आणि मला घरची जी परंपरा लाभली दासगणू महाराजांच्या आप्पांची. मला नोकरी क्षेत्र आहे, मला वेळ मिळत नाही. माझ्या या नोकरी क्षेत्रामध्ये मी उभा टाकलो तुमच्या पुढं. माझं काल्याचं आयुष्यातलं पहिलं कीर्तन आहे. आपल्या लेकराला जसं सांभाळून घेऊन तुम्ही ऐकता तसं त्या पद्धतीने तुम्ही माझं कीर्तन ऐकलात. आज पहिलं काल्याचं कीर्तन आहे. घरी झालं, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, गोरठा आज खरी परीक्षा होती. मला निरोप राम सावकाराकडून आला. राम सावळेश्वरकर आणि राम पत्तीवार यांची अशी एक इथं परिस्थिती निर्माण झाली, काय अडचण आली होती की काल्याचा विवेक इनामदार सरांनी कीर्तन दुसरीकडे प्रयोजन केल्यामुळं इथं काल्याला कोणी भेटतच नव्हतं. मी स्पष्ट सांगतो का, कीर्तनाच्या गादीवरून खोटं बोलू नये. त्याच्यामुळं पहिलं कीर्तन मला तुमच्या पुढं करायचं भाग्य मिळालं. गोविंद मामाची परंपरा, इथला यन्नूरवार परिवार आहे, इथली सगळी इंगोली मंडळी, पाटील मंडळी, ज्या एकीनं कौटिकवार मंडळी, ज्या एकीनं इथले कार्यक्रम घेतात. मी 25 नाही 30 वर्षापासून इथं कीर्तनाला येतो पाहतो. पण या काल्याच्या कीर्तनामध्ये
मला कीर्तन करायचं भाग्य मिळेल, मी उभा टाकल, माझी ही शक्ती होईल, माझी ह्या उभा टाकण्यामागे जी प्रेरणा आहे ती फक्त प्रेरणा दासगणू महाराजांच्या विचाराची आहे, दादा अप्पांच्या विचाराची आहे. तुम्ही विष्णू सहस्त्र, आता रामाच्या मंदिरामध्ये होतो, कोतावार वहिनी विष्णू सहस्रनामाचे पाठ करत होत्या, त्याच पद्धतीचे पाठाचं तुम्ही समूहाने वेगवेगळ्या, दादांनी अप्पांनी एकच सांगितलंय, तुम्हाला जीवनामध्ये उद्धरून जायचं असेल, काहीच सगळं एकदा सांगपरपडा, सगळ्यांनी शिदोरी फस्त केली, खांद्यावर पाय द्यायचीही वेळ आली नाही. अशा प्रकारे सगळे कृती पूर्ण झाल्यानंतर या काल्याचं महत्व सांगताना दासगणू महाराज पुढे काय म्हणतात, काल्याचा मिळता प्रसाद लवही तापत्रया तो हरी, हा कालानच काल साच समजा पापा प्रतिभूवरी, कष्टा वाचुनी मानवा करियुनी वैकुंठ हा होत असे, बोले दास गणू आम्हा कथियले श्री निंबराजे असे. मी तुम्हाला निंबराजाच्या इतिहासाची आताच कथा सांगितलेली आहे की आपल्या कार्याच्या कीर्तनाला परंपरा पांडुरंग तुकाराम महाराज आणि निंबराज अशी परंपरा लाभलेली आहे. हा काला नुसता काला नाही, एक दासगणू महाराजांचं वाक्य आहे, प्रवासात भक्ती मिसळली, तुमच्या अंगात भक्ती जर असेल, प्रवासात भक्ती मिसळली तर तीर्थयात्रा होते, प्रवासामध्ये भक्ती मिसळली तर तीर्थयात्रा होते, अन्नात भक्ती मिळाली की प्रसाद होतो. तुम्हाला दिसायला हे मुरमुर आहे, पण यात तुमच्या सगळ्यांचा भक्तीचा अंतर्भाव झालेला आहे, म्हणून हा प्रसाद झालेला आहे. आज एवढ्या वर्षाची परंपरा आहे, काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद तुमच्या भक्तीचा प्रसाद ह्याच्यात आहे, भक्ती तुमची ह्याच्यात आहे म्हणून हा काल्याचा प्रसाद आहे, अन्यथा आपण याला मुरमुरे म्हणू शकतो. पण दासगणू महाराज काल्याचा नुसता प्रसाद जरी मिळाला तरी तुम्ही उद्धरून जाल अशी भावना आहे. हा कालानच काळ साच समजा पापा प्रतिभूवरी. मी प्रतिकात्मक स्वरूपामध्ये थोडासा इथं काला वाटप करतो, बाकीच्यांना सगळ्यांना मिळायला तिथं जागेवर काल्याचा प्रसाद मिळणार आहे. हे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये मी काही जणांना इथं काला वाटतो. काला वाटणी टाकू नका म्हणा, हातात द्या. महाराजांच्या जागी मोठे म्हणजे दादांनी सांगितलेलं आहे, आम्ही झालो आयसीजी म्हणे तो काहीच नाही, आम्ही झालो असं स्वतः जो म्हणतो तो काहीच नसतो. मोठेपणा या संतांच्या अशा कृतीतून लक्षात घ्यायचा असतो. निंबराज मोठे आहेत, तुकाराम महाराज मोठे आहेत, दोघे मिळून त्या काळी पांडुरंगाच्या सांगण्यावरून गोपाळपुराला आणि तो इतिहासातला, तो आपल्या परंपरेतला पहिला काला झाला. पांडुरंग साक्षात समोर, तुकाराम महाराजाच्या साक्षीनं तो झालेला गोपाळपुरातला तो काला, त्याची परंपरा, त्याची आठवण म्हणून आपण हे वारंवार काल्याचे उत्सव कीर्तन. आमच्या गोरठ्याला तर 10-15 उत्सव काल्याचे होतात, तिथे सगळ्या लेकरांना लहान मुलापासून कीर्तन पाठ आहे. तशीच या गल्लीची अवस्था आहे. मी आणखी काय सांगू, सगळी परंपरा इथं अजून तशीच टिकून आहे. कितीही त्रास झाला, काही कोणाचा त्रास जरी वाटला तरी परंपरा अशीच अखंडित राहिली पाहिजे, ही सगळ्यांची भावना आहे. आणि मग सगळे आल्यानंतर त्या गोकुळामध्ये त्याची हुशारी सगळ्यांना लक्षात येते पेंद्याची, की पेंद्यानं घरून साय साखर एका वेगळ्या मडक्यामध्ये आणून ठेवलेली आहे आणि थोडीशी कृष्णाला आणि मलाच मिळावी हा पेंद्याची भावना आहे, हे सगळ्यांना लक्षात येते. आणि ती उंच ठेवलेली जी दहीहंडी असते, त्या दहीहंडीमध्ये लपून ठेवलेला तो दही सगळा आस्वाद घ्यायसाठी सगळी मंडळी म्हणतात की पेंद्या लपून म्हणजे लपून ठेवून निघून गेलाय, तिथं ती आहे. ती काढायची कशी, मी थांबतो, भगवंत म्हणतात श्रीकृष्ण, मी थांबतो, तुम्ही माझ्या खांद्यावरती पाय द्या सगळे गोकुळातली मंडळी, आणि तो साय दही दूध काय दही हंडी ठेवली आहे ती काढा. देवा तुझ्या बरोबर खेळायला मिळते, बाल लीला आम्हाला अनुभवायला मिळतात, हे काय आमचं कमी भाग्य आहे का? आणि ह्याच्या उपर तू आम्हाला ते पेद्यानं ठेवलेली शिदुरी काढायसाठी तुझ्या खांद्यावर जर आम्ही पाय दिलो तर आम्ही किती जन्म झाले तरी आमचा उद्धार होणार नाही. मग काय करायचं? मग देव स्वतः सांगतात, मी शीर्षासन करतो. त्या शीर्षासन केल्यानंतर तुमच्याच मधल्या एकानं त्या दहीहंडीचा पर्यंत तिथपर्यंत हात पोहोचू द्या आणि काढा.
तसं आपल्याला शीर्षासन या परिस्थितीमध्ये करणं शक्य नाही. आपण एक समजून घेऊन ते वातावरण आपण तयार करू. त्याप्रमाणे भगवान स्वतः त्या शिदोरीकडे त्या गोकुळातल्या मंडळींना घेऊन ती शिदोरी काढण्यासाठी सज्ज होतात. कृष्ण कृष्ण जय कृष्ण. भजन चालू ठेवा. पूजा विधी करायची काही गरज पडणार नाही. एवढं नामस्मरणामध्ये त्या विष्णू सहस्त्र आणि दासगुरु महाराजांच्या गोरट्याच्या परंपरेमध्ये या विष्णू सहस्त्र नामाला अनन्यसाधारण महत्व आहे. माझं काहीतरी जन्मीचं भाग्य. मी राम सावकार, राम सावळेश्वरकर दोन्ही रामाचा निरोप आणि त्यात जीवन जगायचं असेल तर जीवन कौटिकवारचा निरोप आल्यावर तर काही हालच नाही. आपल्याला जीवन जगायचं म्हणल्यावर जीवनचं ऐकावंच लागते. त्याच्यामुळं त्याचा निरोप राम सावकार पत्तेवर आमचे राम मामा तुमच्या सगळ्यांचे लाडके यांच्या सगळ्यामुळं आजचा कीर्तनाचा योग आला. आपण थोडा बाललीलांचं वर्णन आपण आपल्या यथाशक्ती मी केलेलं आहे. माझ्या आयुष्यातलं पहिलं काल्याचं कीर्तन आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. त्याच्याप्रमाणे आपण गोपाल कृष्णाचं आपण बाललीलांचं वर्णन केलं. तसेच पद्धतीचे आपण काही खेळ थोडेसे खेळूत आणि आपण आरती करून काल्याचं समर्पण करू. राधा कृष्ण जय आता पुरुषांची बारी झाली. आता महिलांची बारी. पुरुष थोडं थांबा. महिलाही कमी नाही त्याच्या घडीला. उगत 33% आरक्षण फुकट द्यायचं काय यांना. उठा.
राधा कृष्ण जय कृष्णाचं वर्णन आहे. काल्याच्या कीर्तनाला 5-10 मिनिटं उशीर इकडे तिकडे चालते. गोपाल कृष्णाचं वर्णन आपण करायलो, गोकुळामध्ये आहोत असा भाव निर्माण करा आणि बालभाव विसरा. मी पहिलेच सांगितलं हे कीर्तन इन करणाऱ्याचं, स्टार्च कपडे वापरणाऱ्याचं नाही. दासगणू महाराजांनी सांगितलेलं आहे पोरा बायकांचं कीर्तन आहे हे. इथं सगळा स्वतःचं विसरून खेळायचं असते. गोपाल कृष्णाच्या लीला आहेत. या समोर या सगळे सर्व मंडळींना मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि झालेली सेवा माझ्याकडून पहिली आहे अशी न समजता तुम्हाला वारंवार असेच आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो. बस आनंदापराधाच्या राशी पोटी घालणे देवा पोटी घालणे महान पापी मी मज परी तू आपुला म्हणणे पतित पावन ऐसे आपणा नाम धरलेसी देवा नाम धरलेसी आता पतिता उपेक्षिने योग्य नव्हे तुझसी दीनानाथा विश्वंभरा करुणा अवतारा देवा करुणा अवतारा दासगणूला नको लावू मुख माघारा मुखी राहो मनी तुझी मूर्ती देवा मनी तुझी मूर्ती घडो कीर्तन सेवा देवा सदैव या हाती प्रतिवर्षाची वारी रामा पंढरीची हो देवा पंढरीची हो तुझ्या समचरणाचा प्रेम वाढत की जाओ साधू संतांची ती हो सदैव मज भेटी देवा सदैव मज भेटी दासगणू मन वस्ती राहो गोदेच्या काठी हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई तुका म्हणे गर्भवासी तुके घालावे आमासी जय देव जय रुक्मिणी रमणा हो श्री रुक्मिणी रमणा श्रुतिवंद्या सकलाद्या जय जगदाभरणा जय देव जय पुंडलिकाच्या भागे गुंतून जगजेठी उभा विटेसी विठ्ठल ठेवून हस्तकटी मलया गुरुची सुवासित अंगारम मेवटी धरल्या प्रेमे माळा तुळशीच्या कंठी जय देव दामाजी स्तो प्रभू हा बेदरासी गेला भक्त साबडा नामा त्याचे पैप्याला दासी जनीच्या संगे दळण्यासी बसला श्री ज्ञानेश्वर हस्ते रेडा बोलविला जय देव गोरोबाची मडकी अति हर्षी घडली चोखोबारायाची ढोरे ओढेली नाथग्राते स्कंदी कावड घेतली सर्वस्वीची बाजू तुकयाची धरली जय देव दीन वत्सल प्रभू हा राजा पंढरीचा कळीकाळाचा काळ सागर सौख्याचा त्यांना मस्मरणी ही शिनवावी वाचा दासगणू हा किंकर श्री हरिचरणाचा प्रभू रामचंद्राची आरती म्हणायची आपल्याला उत्कट साधुनी शिळा सेतू बांधुनी लिंग देह लंका पुरी विध्वंसुनी काम क्रोधाधिक राक्षस मर्दुनी देह हंभावेत या निवटोनी जय देव जय निज बोधा रामा परमार्थ आरती परिपूर्ण कामा जय देव प्रथम सीता शोधी हनुमंत गेला लंका दहन करुणी आख्या मारीला जंबू माळी भुवन त्राटीला आनंदाची गुढी घेऊन आला जय देव निजबोधा रामा परमार्थ आरती परिपूर्ण कामा जय देव निज बळे निज शक्ती सोडविली सीता म्हणून येणे झाले अयोध्या रघुनाथा आनंदे गोसंडे वैराग्य भरता आरती घेऊन आली कौसल्या माता जय देव निजबोधा रामा परमार्थ आरती परिपूर्ण कामा जय देव अनहता ध्वनी गर्जित अपार
18 पद्मे वानर करती बुबुकार अयोध्येसी आले दशरथ कुमार नगरी होत आहे आनंद थोर जय देव निज बोधा रामा परमार्थ आरती परिपूर्ण कामा जय देव जय देव सहज सिंहासनी राजा रघुवीर सोहम भावेत या पूजा उपचार सहजाची आरती वाद्यांचा गजर माधव सासा स्वामी आठवे ना विसर जय देव जय निज बोधा रामा परमार्थ आरती परिपूर्ण कामा जय देव जय सद्गुरु राया जय गुणरासा सदया अनाथ जन सुखदामा वंदन तो पाया जय देव जय घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलंगीन अनंत पूजन भावे ओळीन म्हणे नम विठ्ठल रकुमाई विठोबा रकुमाई ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली गणुदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा गणुदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा गणुदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा कुंडली कवरदा पंढरीनाथ महाराज की जय राजा रामचंद्र महाराज की जय